नमस्कार. आजची ही जी मीटिंग आहे ही फक्त पालकांसाठी आहे. तेव्हा माझी अशी पालकांकडनं अपेक्षा की मी जे काही बोलणार आहे ते ऐकताना मुलं नसली तरी चालतील. कारण अनेक वेळा अनुभव असा येतो की आपण म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सजेस्ट करणार, हे असं नाही, आपण असं करू तसं करू, आणि मुलं नेमके पालक जेव्हा मी सांगितल्यापेक्षा वेगळं वागतात, त्याच्या विरुद्ध वागतात, तेव्हा मुलं तुम्हालाच ऐकवणार आहे. बघा, सरांनी सांगितलं होतं ना असं करायला आणि तुम्ही नाही केलं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मुलांचा ओरडा खायला लागू नये म्हणून तर मी असं सुचवीन की शक्यतो ही मीटिंग फक्त पालकांनीच अटेंड करावी. म्हणजे हा जो माझा यूट्यूबचा व्हिडिओ आहे तो फक्त पालकांनीच बघावा. चला तर मग सुरू करूयात आपण. एक लक्षात घ्या की मला पूर्ण कल्पना आहे की माझा हा व्हिडिओ ऐकणारे सगळेच पालक हे उच्च शिक्षित आहेत, कुठेतरी मोठ्या पदावर काम करतात, काहीतरी अर्निंग खूप चांगलं करतात, समाजामध्ये त्यांना रिस्पेक्ट आहे, मान सन्मान सगळं सगळं आहे. म्हणजे एक व्यक्ती म्हणून तुम्ही सक्सेसफुल आहात. पण एक व्यक्ती म्हणून सक्सेसफुल असणं आणि एक पालक म्हणून सक्सेसफुल होणं, या दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळं प्रत्येक पालकांनी, आईवडिलांनी, दोघांनीही असा विचार करायला पाहिजे की पालकत्व हे जरी नैसर्गिक असलं, निसर्गाने दिलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, म्हणजे यशस्वी पालकत्वासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ह्या आपल्याला नव्याने शिकायला लागतात. नो डाऊट काही गोष्टी आपल्या आईवडिलांकडनं आपल्यावरती जे काही संस्कार झालेले आहेत त्याच्यातून काही गोष्टी येतात, हे मला मान्य आहे. पण तरीसुद्धा आपण पालक झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी शिकायला लागणार आहेत. आता जर तुमची मुलं मे बी 8वी 9वी 10वी किंवा अशा काहीतरी स्टँडर्डमध्ये शिकतायत, म्हणजे ह्या मुलांचा एज ग्रुप मे बी 13 to 16, 17 असा काहीतरी असणार आहे. आणि नेमकं ह्या एजमधल्या मुलांना समजवून घेणं आणि त्यांना काहीतरी शिकवणं आणि सांगणं पण, बरं का, दिस इज अ स्किल. आणि ते सगळ्याच पालकांना जमतं असं होत नाही. त्यामुळं काय होतं की ह्या एज ग्रुपमध्ये मुलं गेली की उलट पालकांचं मुलांचे भांडाभांडी, वादावादी, मतभेद हे वारंवार होतात. का? कारण मूल स्वतंत्र विचार करायला लागतं. म्हणून माझं तुम्हाला असं सांगणं की तुम्ही यशस्वी पालक होण्यासाठी ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या फॉलो करायच्या, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. नाहीतर काय माहिती आहे, आम्ही विद्वान आहोत, आम्ही सक्सेसफुल आहोत, आम्ही समाजामध्ये एवढा मुक्तमुख आहे, सॉरी, हे काय उगाच आहे का? काही जणांना असाही विचार येईल, हे कोण आम्हाला सांगणार? आमच्या मुलांचं खूप छान चाललंय, मुलांना मार्क मिळत आहेत. पण असं नाही. यशस्वी पालकत्व हे जोपासायला लागतं. त्या प्रत्येकामध्ये इनबॉर्न काही क्वालिटीज असतात. म्हणजे साधा विचार करा की तुम्ही पालक होण्याच्या आधी, बघा मी काय सांगतोय, माझे सगळेच विचार पटतील असं मला नाही म्हणायचं, पण बहुसंख्य पटतील. आणि काही जण ते तोंडावर ॲग्री नाही करायचे, हो तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे. थोडा विचार असा करा की तुम्ही पालक होण्याच्या आधी तुम्ही जसे वागत होता किंवा ज्या जबाबदारीतनी वागत होता त्यापेक्षा जास्त वेगळे किंवा जास्त चांगले किंवा जास्त जबाबदारीतून वागण्याचा प्रयत्न हे तुम्ही पालक झाल्यावर केला की नाही?
अनेक गोष्टी आपण सोडून द्यायचा प्रयत्न करतो. का नाही, मुलांपर्यंत विषय नको झाला, मुलांनाही माहिती नाही व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तर काही बदल हे आपण स्वतःहून नॅचरली करतो आणि काही बदल आपल्यामध्ये आपल्याला कोणीतरी सांगितल्यामुळं करायला लागतात. त्यामुळं मला माझ्या मुलाला सक्सेसफुल करायचं आहे, पण नुसता तो सक्सेसफुल होऊन, यशस्वी होऊन उपयोग नाही आहे. त्यांनी पण म्हटलं पाहिजे की येस, माझं सक्सेस हे आईवडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारातून किंवा आईवडिलांनी स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये केलेल्या बदलांमुळे झालेलं आहे. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांनी असं म्हणावं, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा ॲटिट्यूड, दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आणि ते एकच की कुणी जर आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या आपण ऐकायच्या आणि त्याप्रमाणे चेंज करायचं. जे फक्त आपल्या सोयीच्या गोष्टी तेवढ्या ऐकायच्या असं नाही. कोणाच्याही असते, कुणी सांगितलेलं असतं, म्हणजे मी एक निमित्त आहे, पण आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये, समाजामध्ये अनेक लोक भेटतात. अनेक लोकांना ऑब्झर्व करून आपण काही शिकतो. अनेक लोकांनी आपल्याला काहीतरी सांगितल्यामुळं आपण काहीतरी शिकतो. आपण नेहमी दुसऱ्याला आदर्शवादातून जेव्हा एखादी गोष्ट सांगतो आणि तो ती करतो, तेव्हा त्याला जे रिझल्ट्स मिळतात त्याच्यातनं पण आपण शिकतो. म्हणजे शिकण्याचे मार्ग भरपूर आहेत, पण ते शिकणार का, म्हणजे तो शिकण्याचा आपला ॲटिट्यूड हा तुम्हाला इनकल्केट करायला लागेल, म्हणजे तुमच्यामध्ये भिनवायला लागेल. तो ॲटिट्यूड तुम्हाला बनवायला लागेल. म्हणून स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ही तुम्ही प्रत्येकाने ठेवावी असं मला नक्की मला वाटतं. आणि त्यासाठी तुम्ही तुमचा ॲटिट्यूड चेंज करावा. प्रत्येकजण आपल्या मुलांची काळजी घेतोच. एक साधं उदाहरण बघा की कोविड सिच्युएशन नंतर आता थोडंसं न्यू नॉर्मल आल्यानंतर शाळा सुरू झाल्यात, कोचिंग क्लासेसही चालू झाले. 50% अटेंडन्सला परवानगी आहे, म्हणजे टोटल क्लासरूमच्या कॅपॅसिटीच्या 50%. पण माझं ऑब्झर्वेशन असं की समजा मी पण टीचर आहे, माझ्यासमोर एखाद्या बॅचला, एखाद्या वर्गामध्ये सपोज देअर आर 50 स्टुडंट्स, 50 मुलं आहेत. पण त्या 50पैकी येतात किती मुलं? 20, 25, मॅक्स 30पेक्षा जास्त नाही. आणि मग राहिलेली जी मुलं आहेत ती का नाही आहेत? तर मुलांची घरी यायची इच्छा आहे बरं का, पण पालक सोडत नाही. आणि पालक का सोडत नाही? तर प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची काळजी, कारण अजून मुलांचं वॅक्सिन झालेलं नाही. माझ्या मुलाला त्रास नको व्हायला. म्हणजे पालक ड्युटीवर जातात का जातात, ते रिस्क कॅरी करतात का करतात, म्हणजे नेहमी पालक स्वतःपेक्षा स्वतःच्या मुलांची काळजी जास्त घेतात. म्हणजे मला काही झालं तरी चालेल, पण माझ्या मुलाला काही नको, हा केअरिंग ॲटिट्यूड आहे. आणि तो चांगला आहे, तो हवाचा आहे, तो पण नैसर्गिक आहे. म्हणजे कुणी पालक असा विचार करत नाही की जाऊ दे बिंदास, काय होईल ते जाईल, जा रे तो बिंदास, कुठेही जा, असा विचार कोणी करणार नाही. हा केअरिंग ॲटिट्यूड म्हणजे मुलांची काळजी घेणं हे आवश्यक आहे, हे नॅचरल आहे. पण तरीसुद्धा अति काळजी किंवा निष्कारण घेतलेली काळजी ही बरोबर नाही. मुलं शिकणार कधी, ते धाडसी होणार कधी? म्हणजे आपण नुसते ब्रेव्हरीचे सिनेमे बघतो, वेबसिरीज बघतो, ते बघून आपण टाळ्या वाजवतो की वा वा काय मस्त. पण असं जर आपल्या मुलांनी करायची वेळ आली तर मात्र नको नको, तुला लागेल, तू इथं पडशील, हे करू नको, ते करू नको, असं नाही. म्हणजे केअरिंग ॲटिट्यूड पाहिजे, परंतु त्याच्याच बरोबर आपल्या मुलांनी थोडीशी रिस्क घ्यायला पण शिकायला पाहिजे ना. मुलगा लहान असताना रस्ता क्रॉस करतो त्यावेळेला त्याचा हात आपण धरतो,
कारण त्याला तो सेन्स नाही, ट्रॅफिक सेन्स नाही, तो पटकन इकडं तिकडं पळेल, मग काहीतरी होईल. पण आता मुलगा जेव्हा मोठा झालेला आहे, त्याला ट्रॅफिक सेन्स आलेला आहे, तेव्हा त्यांनी रस्ता त्याचा तो क्रॉस करेल ना. म्हणजे त्यांनी रस्ता क्रॉस करायचा, आपण रस्त्याच्या ह्या टोकाला उभे, त्यांनी पलीकडे जाऊन रस्ता क्रॉस करायचा म्हटलं तरी आपल्याला टेन्शन येतं. असं का? म्हणजे तो रिस्क टेकिंग ॲटिट्यूड आपण आपल्यामध्ये डेव्हलप केला नाही का? त्यामुळं काळजी घेणं आणि काळजी करणं या दोन्हीमध्ये फरक आहे. आपण जर काळजी घेतलेली असेल तर आपल्याला काळजी करायची गरज नाही. आणि काळजी घेणं म्हणजे फक्त केअरिंग ॲटिट्यूड नाही, तर रिस्क टेकिंग ॲटिट्यूड हा मुलांमध्ये डेव्हलप करणं. आणि तो ॲटिट्यूड जर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला तर आपल्याला मग काळजी करायचं कारण राहत नाही. त्यामुळे मुलांची काळजी ही घ्यायची, पण काळजी करायची नाही. मुलगा एखादा म्हणाला की ज्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी धाडस आहे, ठीक आहे, तो म्हणाला की मी एक 4-5 फुटाच्या भिंतीवरनं उडी मारतो, मारू देत ना, काही होणार नाही. आणि एकदा थोडासा पडला, बॅलन्स केला, खरचटलं, लेट इट बी. पण त्यातनं त्याला कळेल तरी ना की आपण किती उंचीवरनं उडी मारल्यानंतर सक्सेसफुल होतो किंवा उडी मारू शकतो, आणि किती जास्त उंचावर गेलं तर आपल्याला काहीतरी ॲक्सिडेंट होतो, लागतं, इजा होते, काहीतरी फ्रॅक्चर होतं, हे त्याला कळू देत नाही. म्हणजे आपल्याला काय वाटतं माहिती का की सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यानंतरच मुलाला कळतात. अजिबात नाही. म्हणजे माझा अनुभव तर असा की मुलं आपण न सांगता सुद्धा अंदाजे 60 to 70% गोष्टी हे आपले शिकतात. म्हणजे तेव्हा मीच सांगायला पाहिजे एक पालक म्हणून, काही गरज नसते. आणि मग अशा जेव्हा मुलं आपल्याला काही गोष्टी करताना दिसतात ना की ज्या आपण एक पालक म्हणून कधी केलेल्या नाही आहे किंवा आपण कधी सांगितलेल्या नाही आहे, त्याला आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं. काय मी किती आदर्शवादी, मी किती चांगला आहे, मी कधी सांगितलं नाही, मी कधी असं केलं नाही, तरी माझं पोरगं असं का करतो? तुमचा मुलगा असा का करतो? कारण तो तुमच्याकडनं फक्त 30-40% शिकला आहे, ते पण एका ठराविक एजपर्यंत. पण त्याच्यानंतर जास्तीत जास्त गोष्टी आहेत ना तो बाहेरच्या जगाकडनं शिकतो, स्वतःच्या अनुभवातनं शिकतो. आणि मग त्या गोष्टी जर का त्यांनी करताना काही रिस्क कॅरी करायची असेल तर तो ती करतो ना, आणि म्हणून ती त्याला करू दे. प्रत्येक गोष्टी आपण सांगितल्यावरच त्यांनी करायला पाहिजे, ही जी अपेक्षा आपण ठेवतो ना ती अपेक्षा खरंच चुकीची आहे. कारण माझ्याकडे काउन्सिलिंगमध्ये अशा खूप केसेस येतात आणि मला मुलांच्या जी पालकांना समजावायला लागतं. म्हणजे मला त्यांचा ॲटिट्यूड चेंज करायला लागतो, कारण मुलांचा ॲटिट्यूड त्यांच्या एजप्रमाणे बरोबर असतो, त्यांचं वागणं त्यांच्या एजप्रमाणे बरोबर असतं. फक्त आपल्यालाच असं वाटायला लागतं की आमचा मुलगा फार लहान वयामध्ये मोठमोठ्या गोष्टी करतो किंवा मोठमोठ्या गप्पा मारतो किंवा त्याला मॅच्युरिटी जरा लवकर आलेली आहे. पण आज तुम्ही बघा की हा कम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल, त्याच्या जमान्यामध्ये मुलांना ज्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल, ॲक्सेसिबल आहेत, त्याच्यातून ती मुलं ही लवकर मॅच्युअर होणारच ना. तर ती मॅच्युअर झाली तर त्याच्यामध्ये त्यांचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही. पण ती मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना जेव्हा जेव्हा स्वतःहून काहीतरी रिस्क घ्यायला लागणार आहे, तर तो रिस्क टेकिंग ॲटिट्यूड आपण त्यांच्यामध्ये डेव्हलप केला का, ही माझी महत्त्वाची गोष्ट. आणि त्यासाठी तुम्ही काय केलं एक पालक म्हणून? काही नाही, एक सिंपल गोष्ट की तो ॲटिट्यूड, रिस्क टेकिंग ॲटिट्यूड डेव्हलप करण्यासाठी आपण आपला केअरिंग ॲटिट्यूड आहे ना तो थोडासा मागं ढकलायचा, त्याला कमी प्रेफरन्स द्यायचा. म्हणजे आपण योग्य काळजी, बेसिक संस्कार ज्या मुलांवरती लहानपणापासून होतात. आपल्याला तर माहिती आहे की प्रत्येकाचा मेंदू, ब्रेन जो आहे ना तो साधारणतः 5 वर्षापर्यंत पूर्ण डेव्हलप झालेला असतो. पण मग त्याच्यावरती जे त्या वयापर्यंत जे बेसिक संस्कार होतात ना ते खूप असे रूटपर्यंत, मुळापर्यंत त्या मुलामध्ये गेलेले असतात. तेव्हा ते ओरिजिनल ते तसंच असतं. पण त्याच्यानंतर तो जे काही सगळं शिकतो 5व्या वर्षानंतर, हे त्याला समाजाकडनं किंवा तुमच्या
माझ्या वागण्यातून तो ते शिकत असतो. म्हणून आपण काळजी घ्यायची आहे फक्त. चांगल्या गोष्टी आपण त्याला सांगणारच आहोत, वाईट गोष्टी कोणत्या हे आपण त्याला सांगणार आहोत, पण ते एका ठराविक लिमिटपर्यंत. काही गोष्टींमध्ये त्याला असं वाटलं ना की मला हे करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडी रिस्क आहे हे आपल्याला मान्य, त्याला पण मान्य, पण रिस्क आहे याची जाणीव त्याला असताना जर तो करायची त्यांनी तयारी दाखवली तर त्याला करू द्यायचं. मग त्याच्यामध्ये आपल्या केअरिंग ॲटिट्यूडमुळे नाही तू असं करायचं नाही असं आपण त्याला सांगणार नाही. आता मुलांचं कॅरेक्टर बिल्डिंग, जे त्यांचं चारित्र्य कॅरेक्टर, हे खरं तर मगाशी म्हटलं ना की 5व्या वर्षापर्यंत आपला ब्रेन तयार होतो, तोपर्यंत त्यांच्यावरती, त्यांच्या मनावरती, त्यांच्या मेंदूवरती आपण जे काही, मी थोडा वाईट शब्द वापरतो पण तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, जे काही आघात करतो ना, म्हणजे लहानपणी आपण मुलांना झोपत नाही म्हटल्यानंतर बाबुलबो आला, हे आलं ते आलं झोप, समजा समोरच्याच्या घरामध्ये कुत्रं डॉग असेल तर आपण त्या मुलाला ती भीती दाखवतो, तुला त्या डॉगकडे घेऊन जाईल. म्हणजे पण मग ती भीती, ह्या गोष्टी त्या मुलांच्या मनामध्ये त्या वयामध्ये अशा ठाण मांडून बसतात. आणि मग अशा ज्या काही भीती किंवा काही चांगल्याही गोष्टी ज्या त्यांनी बघितलेल्या असतात, ऐकलेल्या असतात, तर त्याच्यावर आधारित त्यांचं कॅरेक्टर हे नंतर तयार होत जातं. जे नो डाऊट त्याला नंतर त्यांचे स्वतःचे येणारे अनुभव किंवा समाजाकडनं किंवा तुमच्या माझ्याकडनं त्यांना जे काही ऐकायला पाहायला मिळणार आहे ते सगळं, त्यातनं त्यांचं कॅरेक्टर तयार होतच. पण हे बेसिक संस्कार हे आधी झालेले असतात. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की मुलांचं कॅरेक्टर बिल्डिंग ही प्रायमरी, बेसिकली ही पालकांची जबाबदारी. आणि त्यामुळं आपण तू बिंदास खोटं बोल किंवा काही नाही, करप्शन चालतं, म्हणजे समजा वडील त्यांचा व्यवस्था, त्यांचा हुद्दा असा आहे की पैसे त्यांना मिळतात, जे करप्शन हे नेचर नसतं, पण मे बी त्या पोस्टवरती म्हटल्यानंतर काही गोष्टी होतात, मुलांना हे कळायला लागतं. आणि मग त्यांना ते कळायला लागल्यावरती त्यांना वाटतं हे नॅचरल आहे, हे असंच होणार. त्यामुळे उद्या मुलगा पण तिथं जाऊन जे कोणत्या तरी पोस्टवरती तो गेला, त्याला पण जर का ब्राईब करायला मिळालं तर तोही तो करतो. सो इट बिकम्स अ ट्रेडिशनल, इट बिकम्स अ हॅबिट. म्हणजे वाईट गोष्टी पण मुलं फॉलो करतात आणि चांगल्या गोष्टी पण फॉलो करतात. आणि वाईट आणि चांगल्या गोष्टी या दोन्ही मुलं पालकांकडनं आणि समाजाकडनं ते जे पाहतात, ऐकतात, त्याच्यातनं ते पुढं कॅरी करत राहतात. तर आपल्याकडनं आपण प्रयत्न असंच करणार की ॲज फार ॲज पॉसिबल मुलांच्या समोर वागताना, त्यांना एखादी गोष्ट इन्सिस्ट करताना, सांगताना आपण सगळं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून सगळं चांगलं त्यांना जर का सांगितलं, म्हणजे एखादी गोष्ट करायची नाही हे आरडाओरडा न करता पण गोडीतनं जर का सांगितलं ना, तर अनुभव असा की मुलं ऐकतात. पण एखाद्या पालकांचा स्वभावच असा असतो की ते साधं बोलतच नाही, म्हणजे काही असायचं, काही सांगायचं, पटकन अंगावर यायचं. पण मग असं मुलं ते ऐकणार नाही. पण ते अंगावर येणं हे लहान वयामध्ये मुलाला घाबरवण्यासाठी ते सफिशियंट असतं. कारण मुलगा घाबरतो आणि एखादी गोष्ट करतो, पण जसं एज वाढतं तसं वडिलांच्या ओरडण्याला किंवा आईच्या कटकटीला मुलं ही इतकी यूज टू होऊन जातात की त्यांना त्याचे काही वाटत नाही. आणि मग जर आईवडील एखादी गोष्ट करू नको म्हटले तर मग ते मुद्दामून करणार. का? आता तुम्ही सांगितलं ना नाही करायचं, आता करून दाखवतच की नाही बाबा, हा ॲटिट्यूड त्या मुलांमध्ये डेव्हलप होत जातो. त्यासाठी आपण मुलांचं कॅरेक्टर बिल्डिंग करताना त्यांच्यासमोर समाजाने कसं वागायचं आपण नाही सांगू शकणार, पण त्यांच्यासमोर आपण कसं वागायचं, आपण काय बोलायचं नाही हे जर आपण ठरवू शकतो. मग ते वागताना बोलताना आपण जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला
पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय की सगळं सकारात्मक, सगळं चांगलं चांगलंच बोलायचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ आपण कधी चिडायचं नाही, रागवायचं नाही, असं काही नाही. एव्हरीथिंग शुड बी नॅचरल. म्हणजे चिडणं हे पण नॅचरल वाटायला पाहिजे. त्यामुळे जर का एखादी गोष्ट मुलाकडनं चुकली आणि आपण पटकन चिडून काही रिॲक्शन दिली तर मुलाला कळलं पाहिजे की माझं चुकलंय म्हणून ते चिडलेत बरं का. म्हणजे चिडणं हा त्यांचा स्वभाव आहे म्हणून ते नाही चिडलेले. फरक आहे दोन्हीमध्ये. मी परत रिपीट करतो. मुलाचं चुकल्यावर आपण बाबा जर त्याला ओरडले तर त्याला असं वाटलं पाहिजे बाबा ओरडले म्हणजे माझं खरंच काहीतरी चुकलं बरं का. नाहीतर काय अरे त्यांचा स्वभावच असा आहे, काय झालं की ते ओरडतच बसतात. म्हणजे असं जर त्याला फिलिंग आलं, असं जर का त्याला वाटलं तर जी गोष्ट बाबांना त्यांनी करू नये असं वाटतं ना ती तो करणारच आहे. कारण त्यांनी बाबांचा चिडणं हा संस्काराचा भाग नाही घेतलेला तर हा स्वभावाचा भाग घेतलेला. म्हणून मी सांगतो की मुलांच्या कॅरेक्टर बिल्डिंगमध्ये आपण त्यांना नाही म्हणताना पण म्हणजे नकार पण त्यांना कसा द्यायचा किंवा एखाद्या नकाराचा स्वीकार पण कसा करायचा हा संस्कार सुद्धा मुलांना आपण द्यायला पाहिजे. आणि त्यातनं त्यांचं खरं कॅरेक्टर आहे ना ते कॅरेक्टर बिल्ड होत असतं. डिसिप्लिन, शिस्त मुलांमध्ये असलीच पाहिजे असं सगळेच पालक म्हणतात. पण असं जेव्हा आपण मुलांच्या बाबतीमध्ये मत एक्सप्रेस करतो तेव्हा आपण स्वतः किती इनडिसिप्लिन असतो. म्हणजे समजा एखादी आई किंवा बाबा कपडे पसरलेले, कुठेही काही ठेवलेले, हॉलमध्ये भरपूर पसारा पडलेला आहे, असंच जर घर असेल तर मुलाला मात्र आपण संस्कार द्यायचे की नाही सगळं जागच्या जागेत पाहिजे बरं का. प्रत्येक वस्तू म्हणजे अगदी अंधार पडला तरी ती वस्तू त्या जागेवरती डोळे झाकून पण मिळायला पाहिजे. मग असं का? असं तुम्ही वागता का? म्हणजे शिस्त ही सगळ्यांना आवडते पण ती दुसऱ्याच्या बाबतीमध्ये. ज्यांना स्वतःच्या बाबतीमध्ये शिस्त आवडते ना त्यांनीच दुसऱ्याला सांगावं की तू कसं वागायचं किंवा तू काय करायचं. म्हणून डिसिप्लिन कोणत्याही बाबतीतली असेल, म्हणजे मी कपडे आवरावरी हे म्हटलंय, पण सकाळी उठणं असेल, रात्रीचं झोपणं असेल, म्हणजे रात्री जर का 12-1 पर्यंत पालक मे बी तो मोबाईलवरती ते मूवीज बघत असतील, नेटफ्लिक्सवरती असतील तर ते मुलाला दिसतंय की कुठे लवकर झोपतात. पण मुलाला मात्र जर का तुम्ही सांगायला लागलं की नाही तू लवकर झोप बरं का, लवकर झोपलं, लवकर उठलं, पहाटे उठलं की अभ्यास चांगला होतो, लक्षात राहतो, तो कशाला ऐकेल. म्हणजे तुम्ही तुमच्या लहानपणी मे बी तुमच्या वडिलांच्या आईवडिलांच्या सांगण्यामुळे तुम्ही रात्री लवकर झोपलेले असाल, तुम्ही पहाटे लवकर उठलेले असाल आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी अकॅडमी किंवा इतर सगळ्या प्रकारचं सक्सेस मिळालं. पण तुम्हाला तर तुमच्या मुलांनी जर का असं करावं असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः लवकर झोपता का लवकर उठता का हा विचार तुम्ही करा ना. त्यामुळं शिस्त ही गोष्ट अशी आहे ना की ज्याची सुरुवात स्वतःपासून होते. ही फक्त दुसऱ्याला सांगून किंवा आरडाओरडा करून, चिडचिड, वादावादी, भांडणं, मारामाऱ्या करून आपण शिस्त नाही लावू शकत. आणि मग अशी जी शिस्त आपण लावायचा प्रयत्न करतो त्याचे नेमके उलटे परिणाम रिझल्ट्स आपल्याला मिळतात आणि मग आपल्याला वाटायला लागते की पोरगं मोठं झालं ते आता काय माझं आईचं बापाचं ऐकत नाही किंवा त्याला शिंग फुटले वगैरे असं आपण जे काय म्हणतो. पण ते ह्याच्यातच ना म्हणजे स्वतःमध्ये बदल. मगाचाच पॉईंट परत की स्वतःमध्ये पालक म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये बदल करायला किती तयार आहात आणि तो बदल करायला तुम्ही जर तयार असाल तरच तुम्ही मुलांकडनं तो बदल एक्सपेक्ट करा. आणि त्यासाठी ते बदल तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला स्वतःला डिसिप्लिन व्हायला पाहिजे. शिस्तशीर, वक्तशीर वगैरे सगळे गुण तुमच्यामध्ये पाहिजे तरच तुम्ही मुलांना ते सांगू शकणार, अदरवाईज नाही. अनेक वेळा मुलं त्यांच्या एजमुळं असेल खूप उत्साहामध्ये आपल्याकडं अनेक गोष्टी घेऊन येतात. त्याच्यामध्ये अनेक प्रपोजल्स पण असतात. उदाहरणार्थ त्या म्हणजे मुलगा आईला सांगेल की आई ह्या रविवारी ना त्या अमुक अमुक ठिकाणची पावभाजी खूप छान मिळते, मला ती पावभाजी खायची. याच्यावरची इमिजिएट प्रतिक्रिया काय? समजा मी याच्यामध्ये अजून करतो की पैसे आहेत तुमच्याकडं, पैसे आहेत म्हणजे अगदी गरीब
असलेली जी मुलं आहेत म्हणजे गरीब घरची मुलं, तर त्यांना कदाचित ते परवडणार नाही. पण आता मी त्याचा विचार नाही करत आहे, म्हणजे पैसा हा फॅक्टर आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? त्या पहिल्या प्रतिक्रियेमध्ये मनामध्ये विचार येतो, पोरगा अभ्यास करत नाही, तो माझं सांगितलेलं ऐकत नाही, तो ही गोष्ट त्याने अनेक दिवस केलेली नाही. हा, मग तू ते कर, मग तुला रविवारी पावभाजी खायला मिळतात. ही प्रतिक्रिया आईची, वडिलांची असते. पण तो मुलगा ज्या उत्साहाने, म्हणजे मी पावभाजी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे कोणत्याही उत्साहाने तो एखादी गोष्ट करायला जातो. त्याला गाणं खूप आवडतं, मे बी त्याचा मित्र कोणत्या तरी गाण्याच्या क्लासला जातो, काहीतरी तो गातो. आपल्या मुलाने त्या ग्रुपमध्ये एखादं गाणं म्हटलं की सगळं म्हणतो, अरे तुझा आवाज फार मस्त आहे, तू शिकलास ना की तो अमुक होशील तमुक होशील, तू जरा शिक थोडंसं. की पोरगं घरी येऊन उत्साहाने सांगणार, मला गाण्याचा क्लास लावायचा आहे, मला एखादं इन्स्ट्रुमेंट वाद्य वाजवायला शिकायचं आहे. तर त्यांचं तो जो उत्साह असतो, त्या उत्साहाला एकदम जर का तुम्ही माहिती आहे काय दिवे लावणार आहे, काय गाणं गाणार आहे, कधी बाथरूममध्ये पण गाणं म्हटलेलं नाही, तू गाण्याचा क्लास लावून काय करणार, हे सगळी निगेटिव्हिटी. ही निगेटिव्हिटी नको. म्हणजे मे बी त्या मुलाचा तो पावभाजी खाण्याचा उत्साह असेल, गाण्याचा क्लास लावण्याचा उत्साह असेल, हा टेम्पररी पण असेल. पण तो टेम्पररीपणा त्याच्याकडनं येऊ देत ना, तुमच्याकडनं कशाला? तुम्ही कशाला त्याला नाही म्हणता? आणि नाहीतरी काय लगेच आईला लगेच तो पकडून लगेच कोणत्यातरी गाण्याच्या क्लासला घेऊन जाणार आहे आणि तिथं लगेच फी 1000 रुपये भरायची, असं काही नसतं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेळ हा असतोच ना. मग त्याच्यावरती आई जर का मला म्हणणार, बरं ठीक आहे, वा वा किती छान, तुला गाणं शिकायचं आहे, मला पण वाटतच होतं बरं का तुझा आवाज चांगला आहे म्हणून, शिकूयात. मी जरा माझ्या मैत्रिणीला विचारते, तिच्याकडं तिच्या मुलांनी पण असाच कोणता एक चांगला क्लास लावलेला आहे, तर तुला छान कुठे शिकायला मिळेल त्याची जरा मी चौकशी करते, मग आपण तो क्लास लावू किंवा मग तुला एखादं वाद्य घेऊ वगैरे. म्हणजे इथं काय झालं की त्याचा जो उत्साह आहे ना, त्या उत्साहामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं. नाहीतर हा काय दिवे लावणार असं म्हणून तुम्ही त्याला तुमच्या मनातली निगेटिव्हिटी त्याच्यापर्यंत पोहोचवली नाही. नाहीतर होतं काय माहिती आहे का, की अशा एकदा ही निगेटिव्हिटी मुलांच्या उत्साहाच्या मुलं उत्साहाच्या भरात असताना ती निगेटिव्हिटी जर का तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली, की जी तुमच्या मनातली बरं का खरी, तर त्या मुलांमध्ये ती निगेटिव्हिटी कॅरी होते आणि नंतर त्यांना असं फ्रस्ट्रेशन येतं की मला आयुष्यात काहीच जमणार नाही. म्हणजे त्यांना एखादी गोष्ट कुणी करायला सांगितली, मग ती तुम्ही सांगितलेली असेल, त्यांच्या फ्रेंड्सनी असेल, समाजामधल्या कुणी सांगितलेली असेल, त्यांना एखादी गोष्ट करायला सांगितली म्हणजे ती व्यक्ती किती पॉझिटिव्ह बोलेल, बरं अरे तू किती छान हे करतो, तू ते करतो, तुला हे जमेल, तू मस्त आहे, तू हे कर. पण पहिलं त्यांना काय, घरामधनं जी कायमची निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत गेलेली आहे ना, त्यातनं त्यांना असंच वाटेल की नाही काय आपल्याला काय जमणाऱ्यातलं नाही आहे. म्हणजे पहिलं जमणार नाही हाच थॉट जर त्यांच्या मनामध्ये आला तर ते किती उत्साहाने करतील. म्हणून मुलांची कोणतीही अशी प्रपोजल्स, ते काहीही करायचं म्हटले की जी गोष्ट वेगळी असेल, त्यांनी कालपर्यंत ती केलेली नाही आणि त्याच्यात थोडी रिस्क आहे, हे पण मान्य. पण मग ती रिस्क तो मुलगा कॅरी करायला तयार असेल, समजा थोडी फायनान्शियल रिस्क आहे, तर ती तुम्ही कॅरी करायला तयार असाल, जी तेवढी तुमची कॅपॅसिटी असेल, तर लेट इट बी. त्याच्या उत्साहावरती आपण विरजण नाही घालायचं, त्याला आपण तू नको करू नाही म्हणायचं. फक्त ते करताना तू काय काळजी घे हे जर पॉझिटिव्हली मुलाला सांगितलं तर मग मुलं ती काळजी घेऊन ती गोष्ट करतात आणि ते केल्यानंतर ते सगळ्याच गोष्टींमध्ये सक्सेसफुल होतील असं नाही. पण तुम्ही त्यांच्या उत्साहामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर जर ती मुलं अनसक्सेसफुल झाली, म्हणजे यशस्वी झाली नाही, तर त्या निकालाचा दोष त्यांच्याकडे असतो. पण तुम्ही सुरुवातीला त्यांच्या उत्साहामध्ये पार्टिसिपेट केलं नाही, तो करू नको, तुला काय जमणार आहे, ये तेरे बस की बात नाही आहे वगैरे असं जर का आपण त्यांना सांगत बसलो, तर मात्र ती मुलं जर त्यांना ते जमलं नाही, केलं नाही ना, तर त्याचं खापर ते आपल्या डोक्यावरती मारतात. म्हणून थोडीशी रिस्क घेऊन का होईना
हां, फक्त म्हणजे की जीवाची रिस्क असेल तर आपण नाही पार्टिसिपेट करणं, पण थोडी रिस्क आणि ज्याच्यामध्ये फायनान्शियल पार्ट असेल आणि त्या मुलांचं लाईफ म्हणून आपण किंवा त्याला थोडंसं उडी मारून खर्चटणार असेल, थोडं लागणार असेल तर तेवढी रिस्क कॅरी करायला हरकत नाही. पण अशी रिस्क कॅरी करून आपल्याला त्यांच्या उत्साहामध्ये जर पार्टिसिपेट करता आलं तर ते आपण नक्की करावं. सुरुवातीलाच निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये पसरून द्यायची नाही. अभ्यासामध्ये पण मुलांच्या सरप्राईज एलिमेंट हा आणायला पाहिजे. जे काही पालक लोक, विशेषतः आया, ज्या महिला वर्ग मुलांच्या अभ्यासामध्ये जर का पार्टिसिपेट करत असतील तर बाबा म्हणजे अचानकपणे मुलाला ही सवय जर का लावली ना की 10-15 मिनटं रोज एक 10 मिनटं मी सांगेल तो अभ्यास करायचा. मग तो कोणत्याही मी सांगेल तो सब्जेक्ट, मी सांगेल तो चॅप्टर, खरं तुम्हाला त्या सब्जेक्टमधलं काही कळत नसलं तरी चालेल, किंवा लॉंग आन्सर असतील तर ती त्यांच्याकडनं लर्न करून म्हणजे त्यांनी लर्न केलेली असतील तर मला ते लिहून दाखवा वगैरे, असं काहीतरी तुम्ही पार्टिसिपेट केलं तर बरं होईल. नेहमी मी सांगतो की पालकांनी त्यांच्या अभ्यासामध्ये पार्टिसिपेट करताना म्हणजे जर असं केलं, एस्पेशली हे 9वी-10वीच्या लेवलला, खूप आधी नाही, आधी केलं तरी हरकत नाही, पण मुलं त्या एजला एका जागेवर बसत नाहीत फार म्हणून तर. पण एक 10वीच्या स्टेजला वगैरे की मुलगा जो अभ्यास करेल ना त्याला अशी एक सवय लावायची. म्हणजे मी नेहमी माझ्या स्पीचमध्ये सांगतो की तू मॅथ्सची ही सम सॉल्व्ह केली ना, एक छोटीशी अशी चिठ्ठी तयार कर. आपण दमशिरास वगैरे गेम खेळतो त्या पनिशमेंटची वगैरे चिठ्ठी असते ना, तशी बारीक चिठ्ठी, त्या चिठ्ठीवरती ती समली फक्त आणि एका बॉक्समध्ये टाकून. म्हणजे त्या बॉक्समध्ये काय कलेक्ट होणार आहे तर तुम्ही जे केलेलं आहे, एखाद्या सायन्समधल्या क्वेश्चनचा आन्सर मी लर्न केलं, माझं पूर्ण पाठ झालेलं आहे, तर फक्त क्वेश्चन मी त्याच्यात लिहिणार आणि त्याची चिठ्ठी मी त्या बॉक्समध्ये टाकून देणार. म्हणजे त्या बॉक्समध्ये काय साठणार आहे तर त्या मुलांनी, स्टुडंटनी जो अभ्यास केलेला आहे तो सगळा त्या बॉक्समध्ये साठलेला आहे. मग सगळ्या विषयांचं एकत्र असतं. मग काही नाही, मी आईला सांगतो की तुम्हाला वाटतं ना मुलाचा अभ्यास घ्यावा, थोडं त्याच्या अभ्यासामध्ये पार्टिसिपेट करावं, तर तुम्ही त्या रोज रात्री झोपायच्या आधी 10 मिनिटं त्या बॉक्समधनं 2 चिठ्ठ्या काढायच्या. मग ते कोणत्या सब्जेक्टच्या निघतील माहीत नाही, डिफिकल्ट असेल सोपं असेल ते माहीत नाही. मग त्या 2 चिठ्ठ्यांमध्ये जे ना, समजा एक मॅथ्सची चिठ्ठी निघाली, त्याच्याने काय मॅथ्सची एकच सम लिहिली, मुलाला म्हणायचं ती सम सॉल्व्ह कर. दुसरी चिठ्ठी निघाली, हिस्ट्रीची निघाली, त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे, मुलाला म्हणायचं तो क्वेश्चन, त्याचा आन्सर मला ओरली सांग किंवा रायटिंगमध्ये लिही, म्हणजे असं काहीतरी. त्यामुळे मुलाला रोज हे टेन्शन आहे. काही वेळा टेन्शन आवश्यक असतं बरं का, म्हणजे टेन्शन होण्यापेक्षा प्रेशर म्हणायचं मला. प्रेशर काही वेळा आवश्यक असतं की आज आई कोणत्या 2 चिठ्ठ्या काढणार आहे, त्या कोणत्या सब्जेक्टच्या निघणार आहेत आणि त्या सोप्या असणारे, डिफिकल्ट असणारे, खूप टाईम कन्झ्युमिंग असणार आहे. आज मला तर झोप आलेली बाबा, आता आई काय काढते नेमका, नाही तर लॉंग आन्सर क्वेश्चन निघाला की मला 10-15 मिनिटं घेऊन बसायला लागेल. हे सगळी प्रेशर्स त्याला येऊ देत ना. म्हणजे प्रेशर कॅरी करणं हे पण आपल्या रेग्युलर जीवनाचाच एक भाग आहे. त्याच्यामध्ये आपण आत्ता त्यांना फक्त अकॅडमिक प्रेशर देतो आहे. अजून तरी तू काय हे पैसे कमवून आणि तू अमुक कर तमुक कर, घरची कामं सगळी तुलाच करायला पाहिजे, ही प्रेशर तर आपण मुलांना देत नाही. पण या फन अँड लर्न मेथड जर का पालकांनी आणि मुलांनी फॉलो केली तर त्याचा मला फायदा असा की मुलांची लॉंग टर्म मेमरी आहे ना, ही एकदम चांगली तयार होते. फक्त ती कशी वगैरे त्याच्यामागचं सायन्स हे मी आत्ता नाही सांगत बसते. फायनान्शियली मुलांना लिटरेट करणं, हल्ली कल्पना आपल्याला आहे सगळ्यांना की अगदी मायनॉर मुलं जी असतात, म्हणजे मे बी 10+ इयर्सची, म्हणजे 7वीच्या पेक्षा जास्त वगैरे, तर त्या मुलांची पण बँक अकाउंट काढता येतात, म्हणजे मुलगा आणि पालक. तर ती बँक अकाउंट त्याचं काढा, त्याच्यामध्ये चेक भरायला सांगा, पैसे भरायला सांगा, पैसे काढायला सांगा, की फायनान्शियल लिटरसी होऊ देत ना. एखाद्या महिन्यामध्ये की समजा घर खर्चाला एक 5,000 रुपये लागतात, एक्झाम्पल देतो मी, 5,000 रुपये मुलाकडे द्या. आणि आपल्याला माहिती आहे की 5,000मध्ये पण भागत नाही, थोडे जास्त लागतात, पण आपण त्याला सांगणार की 5,000 भागवायचं आणि त्याच्यापेक्षा राहतील ना वरचे पैसे ते तुला. 5,000मध्ये कोणते खर्च करायला लागतात हे सगळे एकदा तुम्ही त्याला सांगितलं, किंवा एखादा महिना आधी त्याला तुम्ही शिकवलं, बघ हे दुधाचं बिल आहे, हे किराणा मालाचं बिल आहे, हे त्यातनं सगळं आपण भागवतो, ते साधारण एवढं असतं. मग एखाद्या महिन्यात 5,000 रुपये तुम्ही त्याला 8वीच्या पुढच्या मुलांना करायला हरकत नाही. मुलाचा इंटरेस्ट काय,
की खर्च कसा कमीत कमी होईल आणि त्या 5,000 रुपयातले समजा 200, 300, 500 राहिले तर ते मला मिळते, त्याचा पण स्वार्थ आहे. पण त्याच्यातनं तो सेव्हिंग कर आणि त्याला कळणारे नाही भागत आहे. म्हणजे आपण जो पैसा खर्च करतो त्याला पण त्याची प्रत्येक गोष्टीसाठी कशी किंमत मोजायला लागते, साध्या साध्या गोष्टींची, पण त्याला कळेल. आणि ती लिटरसी त्याला देणं, म्हणजे त्याला लिटरेट करणं, हे पालकांचं काम आहे. नाही तर नॉर्मली मुलं बघतो की त्यांना काही माहिती नसतं. म्हणजे म्हणून काही त्यांनी रोज मुलांनी मार्केटमध्ये जायचं आणि खरेदी करायची असं मी म्हणणार नाही, पण त्यांनी प्रत्येक गोष्ट कधीतरी केलेली असली पाहिजे. त्यांना माहिती असलं पाहिजे की इथं अमुक गोष्ट मिळते. नेहमी अशा गोष्टी बायकांना जास्त माहिती असतात, अनेक वेळा पुरुषांना माहिती पण नसतं. त्यामुळे फायनान्शियल लिटरसी आपण मुलांना देणं, आणि ती देताना माझ्या डोक्यामध्ये पैसे मुलांनी सेव्ह करणं हा बेसिक संस्कार त्यांच्यामध्ये आपण डेव्हलप करणं हा एक आहेच आहे. पण थोडा फ्युचरिस्टिक अप्रोच, की सेव्हिंग केलेले जे पैसे आहेत ना ते माझ्याच बँकेत जातात बरं का, आणि त्या बँकेमध्ये गेल्यानंतर मला त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतो. आणि ते इंटरेस्ट म्हणजे असे पैसे साठले की मला आणखी मोठं काहीतरी करता येईल. मग मी 18 कंप्लीट केलं की मला बाईक घेता येईल वगैरे समथिंग, किंवा मला आयफोन घेता येईल. ही सगळी मुलांची स्वप्न असतात. स्वप्न सगळेजण बघतात 100%, मी हे झालं की मी ते करणार. पण मग नुसतं स्वप्न बघायला नाही, तर ते प्रत्यक्षात यायला त्याला जे करायला लागलं ते करण्यासाठी पण तुम्ही त्यांच्या लहानपणापासून, लहानपण म्हणजे मी 7वी 8वी नंतर म्हणतोय, त्यांना मदत करा. म्हणजे आपण मुलाचं पर्सनॅलिटी, त्याचं कॅरेक्टर बिल्डिंग हे शॉर्ट टर्मसाठी करत नाही, आपण हे लॉंग टर्मसाठी करतोय. आणि त्यामध्ये तुम्ही फायनान्शियली मुलाला लिटरेट जर का केलं ना तर त्याचा उपयोग हा जास्त होणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधनं गोल सेटिंग हे मुलांना आपण करण्याची सवय लावायची. हां, आपण अभ्यासाचं गोल सेटिंग करायला सांगतो की या इयरमध्ये, अकॅडमिक इयरमध्ये, सपोज 9th स्टँडर्डला तुला एवढे मार्क मिळाले पाहिजे, तू मॅथ्समध्ये नेहमी तुला कमी मिळतात, मग ह्यावर्षी युनिट टेस्टला म्हणा किंवा टर्मिनल्सला तुला मॅथ्समध्ये एवढे मार्क मिळाले पाहिजे. अभ्यासातलं गोल सेटिंग आपण देतो, पण मी म्हणतो फक्त अभ्यासातलं नको, इतर गोष्टींमधलं पण द्या. एक साधं एक्झाम्पल परत की, आणि गोल सेटिंग पालकांनी स्वतःला द्यायला पाहिजे आणि ती सगळ्यांसमोर सांगून. समजा आई सारखी चिडचिड करते, चिडचिडा स्वभाव आहे तिचा. मग एखाद्या दिवशी बाबा आईला सांगणार सगळ्या मुलांच्या देखत की आजचं तुझं गोल असं आहे की आज दिवसभरात तू एकदाही चिडचिड करणार नाही. म्हणजे असं म्हणल्यानंतर पहिलं मुलांना काय बरं वाटतं, मुलं खोडकर असतात ना, ते मुद्दामून अशा गोष्टी करतील की आई चिडेल, पण तरी आई चिडणार नाही. कारण आजचं तिचं गोल सेटिंग काय, आपण चिडायचं. किंवा मुलांनी ठरवलं, बाबांनी ठरवलं की आज रात्री झोपायच्या आत मी हे काम पूर्ण करणार, हा माझा कप्पा आहे ना तो अस्ताव्यस्त पडलेला, तो मी आज आवरणार. आजचं एखाद्या मुलासाठी गोल सेटिंग असेल की आज घरातला केर, किंवा ह्या संडेला संपूर्ण घर आवरावी. मग घरातला केर असेल, ती फरशी वगैरे नाही म्हणत मी, फरशी पुसणं वगैरे, पण समजा केर असेल किंवा सगळं कपाट आवरणं असेल, अंथरुणं सगळी झटकून बाहेर उन्हात टाकणं असेल वगैरे, हे सगळं मुलगा करणार. आपण फक्त गोल सेटिंग अभ्यासाचं करतो. मी तुम्हाला ही जी काही एक्झाम्पल देतो ही सगळी घरामध्ये रेग्युलर घडणारी आहे, मग आपण त्या टाईपचं गोल सेटिंग का देत नाही. म्हणजे आपण आता मी जी एक्झाम्पल देतोय त्या टाईपचे गोल्स सेटिंग आपण मुलांच्या बाबतीत किंवा स्वतःच्या बाबतीमध्ये पण सगळ्या घरात डिक्लेअर करून जर आपण ते ॲक्सेप्ट केलं आणि ते आपण करून दाखवलं ना, तर आपण नकळत मुलांवरती हा संस्कार करतो की येस, मी जे ठरवतो ते मी करून दाखवतो. मुलांनी पण केलं तरी येस. मग एखादी गोष्ट मुलाला सांगितली, आपण त्याला गोल सेटिंग दिलेलं, त्यांनी केलं तर, आणि त्याला तुम्ही कॅडबरी दिलं किंवा त्याला काहीतरी छोटी गोष्ट आवडती ती त्याला आणली, त्यातनं मुलांना अशा अनेक गोष्टी अनेक वेळा करण्याचा उत्साह मिळतो. फक्त हे असं नाही की बाबा हां तू हे कर, आज तुझा कप्पावर, आज तू जाणं करणं जबाबदारी तुझी, आणि तू जर काही केलंस तर मी तुला अमुक देईन. नो ब्राईब नको येतो.
म्हणजे हे करणं आपलं कामच आहे हे त्यांना पटवून देणं आणि त्याप्रमाणे बाबा आज तू करून दाखव बरं का मला. काय होतं की त्या गोल सेटिंगमुळे पॉझिटिव्हिटी ही मुलांमध्ये वाढते. येस, मी ठरवलं ते मी करून दाखवलं आणि मग ते गोल सेटिंग आपोआप अभ्यासाकडे येतं. आपण नेहमी गोल सेटिंग हे फक्त अभ्यासापुरतं अकॅडमिक सक्सेसपुरतं करतो असं करू नका. ते त्यांच्या इतर डे टू डे रेग्युलर बोलण्या वागण्यामध्ये पण ते यायला पाहिजे. त्यामुळे स्वभावामध्ये पण मुलांच्या आपल्यासुद्धा बदल हा मोठ्या प्रमाणामध्ये घडतो. आपण हे नुसतं म्हणतो की हार्डवर्कला पर्याय नाही, हार्डवर्क करायलाच पाहिजे. आई वडील सुद्धा ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबतात, ओव्हरटाईम करायला लागतो, काम पूर्ण होत नाही. मुलांनाही आपण सांगतो की तू कष्ट कर, त्याशिवाय काय पर्याय नाही. पण हे नुसतं सांगणं आणि प्रत्यक्षात करणं फरक पडतो ना. म्हणजे मुलांनी जर हार्डवर्क करायला पाहिजे असेल, परत हार्डवर्क म्हणजे तुम्ही अभ्यासाशी त्याचं कोरिलेशन लावणार असाल तर मी फक्त त्या बाबतीत लावणार नाही. कारण आता माझा रोल एका काउन्सिलरचा, माझ्यासमोर येणाऱ्या ज्या केसेस असतात त्या अभ्यासाच्या जास्त असतात, कारण बेसिकली मी टीचर असल्यामुळे मान्य आहे. परंतु इतर वागण्यातल्या पण केसेस माझ्याकडे असतात. पण हार्डवर्क फक्त अभ्यासापुरतं मर्यादित न ठेवता इतर गोष्टींवरती सुद्धा मुलांनी वर्क करणं, काम करणं त्याच्याशी रिलेटेड, यासाठी त्यांना कायम प्रोत्साहन हे आपण द्यायला पाहिजे. प्रामाणिकपणा, ऑनेस्टी सगळ्यांमध्ये पाहिजे. आपण म्हणतो पालक म्हणतात मी खूप प्रामाणिक आहे, मी खूप अमुक आहे तमुक आहे, पण मुलं आपल्यालाच फॉलो करत असतात हे लक्षात ठेवा. आता लँडलाईन राहिलेली नाहीत कोणाकडं, पण मोबाईल समजा आपल्याला एखादा फोन अवॉइड करायचा आहे, ठीक आहे, नंबर ब्लॉक करू शकतो आपण, पण तरी तो नंबर घेतल्यानंतर तो फोन आल्यानंतर आपण आईला सांगणार, बायकोला सांगणार की हे तो फोन घे आणि त्यांना सांग की नाही आहे घरी, ते फोन ऑफिसला गेले आणि त्यांचा फोन घरी आला. अशी अनेक उदाहरणं असतात. पण मग ह्याच्यामध्ये आपण मुलांना सोयीनी खोटं बोलायचं ही एक सवय लावतो. म्हणजे एकीकडे मुलाला सांगायचं नेहमी खरं बोलायचं, प्रामाणिक राहायचं, प्रत्येक गोष्ट हार्डवर्कनी करायची, प्रामाणिकपणे करायची, कष्टाला कमी नाही पडलं पाहिजे वगैरे, हे सगळं आपण सांगतो आणि आपलं वागणं नेमकं त्याच्या विरुद्ध असतं. असं नाही व्हायला पाहिजे. आणि हे सगळं आपण जेव्हा, म्हणजे आता मी हार्डवर्क आणि ऑनेस्टीबद्दल बोलतोय, पण हे करताना अगदी सिरियसली कोणतं तरी एखादं प्रवचन किंवा संतांचे विचार वगैरे असं कोणाला तरी आपण सांगितल्यासारखं जर मुलांना सांगितलं ना तर पोर नाही ऐकत. म्हणजे हे थोडं स्किल आहे, पण ते पालकांना म्हणजे आयदर आईला किंवा वडिलांना कोणाला तरी ते जमायला पाहिजे की त्याच्यामध्ये पण ह्युमर पाहिजे. म्हणजे विनोद बुद्धीनी किंवा विनोदी अंगाने एखादी गोष्ट, म्हणजे एखादा जोक हा स्वतःवरती करायचा, पण तो जोक अशा पद्धतीने करायचा की काय राव ठरवलं पण काय ते जमलंच नाही मला, काय मी तर एक नंबरचा आळशी माणूस आहे, काय मला काय जमत नाही. तरी बघा म्हणजे मुलाला उद्देशून तुम्हाला म्हणत होता की तुम्हाला जमणार नाही, पण मला वाटलं मला जमेल. म्हणजे इथं थोडक्यात आपण एखादी गोष्ट आपल्यावरती घेतोय, आपण कुठंतरी कमी पडलोय हे विनोदी अंगाने सांगतोय आणि त्याच वेळेला मी तिथं कमी पडल्यामुळे मला तोटा काय झाला, माझं काय नुकसान झालं हे आपण सांगतोय. म्हणजे मुलांवर त्या नॅचरल संस्कार की जर ही गोष्ट केली नाही तर त्याचे असे वाईट परिणाम होतात आणि त्यामुळं नुकसान भोगायला लागतं. त्यामुळं पण हे विनोदी अंगाने सांगितल्यानंतर त्याचे खोलवर इफेक्ट हे मुलांमध्ये राहतात आणि मग मुलं त्या गोष्टी खरंच मनापासून अवॉइड करतात. त्यामुळं हार्डवर्क, ऑनेस्टी, ऑनर हे सगळं एकमेकांच्या बरोबरीनं जर आलं ना, म्हणजे फक्त हार्डवर्क असंही नाही, हार्डवर्क हे स्मार्टली पण करता येतं ना. आणि हार्डवर्क हे जर का स्मार्टली केलं तर त्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो. आता आत्ताच्या जमान्यामध्ये आपल्याला गाढव काम करायची गरज नाही, कारण गाढव काम ते पण एक प्रकारचं हार्डवर्क आहे, पण म्हणून सगळ्यांनाच ओझी उचलायला लागतात असं नको ना. म्हणजे मी कष्ट करेल पण ते स्मार्ट वर्क करेल जास्त. मग स्मार्ट वर्क म्हणजे काय हे पण मुलांना आपल्याला सांगता आलं पाहिजे.
किंवा मी ते स्मार्ट वर्क करताना कमी पडलो म्हणून मला आता हार्डवर्क जास्त करायला लागतं, तर तू त्याच्यामध्ये एक्सपर्ट हो, म्हणजे तुझं लाईफ जे आहे ते माझ्यापेक्षा जास्त छान असेल. पण हे पण उदाहरणं देऊन योग्यरित्या मुलांना एक्सप्लेन केलं तर मुलं ऐकतात. इंट्रोस्पेक्शन, स्वतःचं अवलोकन करणं. आपण नेहमी असं म्हणतो बघा की सिंह पण जंगलातनं जाताना मधून मधून मागं वळून बघतो. तो मागं वळून का बघतो? मागणं कुणी येत आहे का ते बघण्यासाठी? ते तर असेलच, पण मी काही मागं सोडलेलं नाहीये ना, किंवा माझं काही बघायचं राहिलेलं नाहीये ना, हे पाहण्यासाठी, हे निश्चित करण्यासाठी पण तो मागं वळून बघतो. म्हणजे आपण फ्युचरिस्टिक तर सगळे आहोतच, फ्युचरचा आपण विचार करतोच, पण फ्युचर हा शेवटी घडतो कशातून? आपल्या पास्टमधनं. आणि त्या पास्टवरनं आपण आता प्रेझेंटमध्ये काय वागणार आहोत त्यावरनं फ्युचर घडणार आहे ना. पण मग त्यासाठी आपण आत्तापर्यंत केलेल्या चांगल्या गोष्टी किंवा आत्तापर्यंत केलेल्या वाईट गोष्टी याचं अवलोकन करणं, त्याच्यातनं आपण स्वतः काही शिकलोय का, आणि आपल्या झालेल्या चुकांमधनं आपण जे काही शिकलोय हे जर का मुलांना आपण फ्रँकली सांगितलं ना, काय यार मी पहिली नोकरी केली तेव्हा माझ्याकडनं ही चूक झाली, किंवा शिकताना मी असं केलं, मला त्याच्याऐवजी हे शिकायला मिळालं असतं किती चांगलं झालं असतं, किंवा मी माझ्या आईवडिलांशी असं वागलो, असं मी नव्हतं वागायला पाहिजे. ठीक आहे, मला हे उशिरा कळतं आहे, पण ते आज तरी मला ते खूप रिअलाईज होत आहे. म्हणजे असं हे जर का आपण आत्तापर्यंत केलेल्या चांगल्या गोष्टी पण आणि चुका पण वाईट गोष्टी पण हे जर का फ्रँकली मुलांशी शेअर करू शकलो ना, तर मुलं आपल्याला ऑब्झर्व करत असतात आणि नेहमी कळायला लागण्याच्या वयापर्यंत प्रत्येक मुलांचे, म्हणजे मुलगा मुलगी कुणी असेल, प्रत्येक मुलांचे हिरो आणि हिरोईन त्यांचे आईवडीलच असतात. आणि हिरो चुका करतोच ना, हिरोईन चुका करतेच, पण मग कारण त्या चुका ते सिनेमामध्ये बघत असतात. म्हणजे त्यामुळे हिरो हिरोईन ही कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये अगदी चुका नाहीच अशी नसते. पण आपण जर आपल्या चुका त्यांच्याशी शेअर केल्या की आपल्याला सक्सेस मिळताना आपण काय काय स्ट्रगल केला, काय हार्डवर्क केलं, हे जर त्यांच्याशी शेअर केलं, मी कोणत्या चांगल्या गोष्टी कोणाकडनं शिकलो हे जर आपण त्यांच्याशी शेअर केलं, तर हे जे शेअरिंग असतं ना, म्हणजे हे आपल्यासाठी इंट्रॉस्पेक्शन असतं, पण त्यांच्यासाठी मात्र त्या मुलांचं कॅरेक्टर बिल्डिंग असतं, आणि त्याचपेक्षा त्या मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असते. आणि म्हणून आपण इंट्रॉस्पेक्शन करतो का एक पेरेंट म्हणून? हो, करतो. जेव्हा आपण एकटे असतो, कोणाशी बोलत नाही, काही नाही, तेव्हा आपण मनामध्ये खूप विचार करतो की हे असं कसं झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, माझं काय चुकलं, हे कशामुळे झालं वगैरे, हे असं सगळं. पण हे एकटं असताना स्वतःच्या मनामध्ये चाललेले विचार म्हणजे इंट्रॉस्पेक्शन का? तर माझ्या दृष्टीने फक्त नाही. नो डाऊट ते तुमच्या स्वतःसाठी ते आवश्यक आहे, पण आजचा आपला हा व्हिडिओ पालकत्वाचा आहे. पण पालक म्हणून तुम्ही घडताना तुम्ही जे इंट्रॉस्पेक्शन करताय, तर ते इंट्रॉस्पेक्शनचं शेअरिंग हे तुमच्या मुलांबरोबर होणं. आणि सगळ्याच गोष्टींचं व्हायला पाहिजे असं नाही, पण तुम्हाला जे वाटतं ना की माझ्या प्लस मायनस किंवा चांगल्या गोष्टी आहेत, मी कसा शिकलो अमुक तमुक, हे सगळं मुलांना माहिती असायला पाहिजे. पण फक्त एक लक्षात ठेवा की आमच्या लहानपणी छोट्या खोलीत अभ्यास केला, दिव्याच्या खाली अभ्यास केला, आत्तासारखे कोचिंग क्लासेस नव्हते, आम्हाला सगळं करायला लागायचं. हे तुमचं एकदा दोनदा सांगून झालं ना की पोरं नंतर बोर होतात. जे प्रत्येक वेळेस आपलं तेच उदाहरण की मी कसा घडलो, मी किती कष्टातनं वर आलो, हे जर का सारखं तुम्ही मुलांना सांगत बसले तर मुलांना त्यात इंटरेस्ट राहत नाही. म्हणून कोणती गोष्ट फार वेळा नका सांगू. आणि तुमच्याकडं खरं तर दरवेळेला नवीन सांगण्यासारखं खूप काही असतं, पण आपण खूप काही लपवतो. म्हणजे सांगत नाही म्हणून, बरं का, म्हणजे सांगत नाही म्हणून मी लपवतो असं शब्द वापरते, पण आपण खूप काही लपवतो ना, त्यामुळं आपल्याकडे सांगण्यासारखं कमी राहतं. त्यामुळे घरामध्ये आम्ही अनेक असं बघतो की नवरा बायको, एक किंवा दोन मुलं, पण घरामध्ये खूप शांतता. बोलका स्वभाव जर कोणाचा नसेल तर खूप शांतता का? कारण कोणाकडेही कोणाशीही बोलण्यासाठी काहीच नाही. प्रत्येकजण आपल्या विचारामध्ये, म्हणजे इंट्रॉस्पेक्शन चालू आहे. नाही, इंट्रॉस्पेक्शन
हे शेअरिंग फॉर्ममध्ये जर चालू केलं ना तर त्याचे परिणाम हे उलट जास्त चांगले होतात. आणि हा शेवटचा पॉईंट आहे माझा की जॉय क्वोशंट ऑफ ए फॅमिली. जॉय क्वोशंट आपण IQ माहिती आहे, इंटेलिजन्स क्वोशंट, EQ माहिती आहे, इमोशनल क्वोशंट, तसा हा जॉय क्वोशंट आहे. म्हणजे परिस्थिती कशीही जरी असली, समजा माझ्याकडे 4 पैसे कमी असतील तरी मी किती समाधानी आणि माझ्याबरोबर माझं कुटुंब किती समाधानी. आज आपण खूप गरिबीमध्ये राहणारी लोक बघतो बघा, एकदम हॅपी, एकदम मस्त असतात ते. खरं त्यांच्याकडे घरामध्ये 4 गोष्टी नसतील, 2 वेळेचं खायला वेळेला पण मिळत नसेल, पण त्यांचा जॉय क्वोशंट आहे ना तो खूप उच्च असतो. आणि तो जॉय क्वोशंट जर का चांगला असेल तर त्याचा मुख्य परिणाम हा आपल्या मनावर होतो. आपण नेहमी हॅपी, चांगल्या मूडमध्ये वगैरे असे राहतो. आणि हेल्थवरती होतो, कारण आपण हॅपी राहिल्यामुळं अनेक डिसीज, आजार आहेत ना ते आपल्यापासून लांब पळतात. परत मी तुम्हाला गरीब लोकांचं उदाहरण देईन, अगदी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचं. त्यांच्याकडे ते फार आजारी पडत नाहीत बघा. खरं ते किती स्लम एरियामध्ये राहणार असतील किंवा बेसिक फॅसिलिटीज घरात नाही असं असेल, पण तरी ते फार आजारी पडत नाही. का? कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी जास्त असते. आणि ती इम्युनिटी कशातून येते तर त्यांचा जॉय क्वोशंट आहे ना तो त्यांचा जास्त चांगला असतो. म्हणजे हॅपी, जे एखादी गोष्ट जर एक्स्ट्रा मिळाली तर खूप आनंद होईल, पण नाही मिळाली तरी दुःख होणार नाही. आणि त्यामुळं त्यांचा जॉय क्वोशंट हा खूप चांगला असतो. तसा तुम्ही ठेवा ना. सुदैवाने आपल्या घरामध्ये सगळं आहे, त्यामुळं स्ट्रगल करून आपल्याला तो जॉय क्वोशंट टिकवायचा नाही आहे. आपल्याला आपल्या मनाचं स्वास्थ्य मेंटेन करून घरातलं वातावरण चांगलं ठेवून, आणि घरातलं वातावरण चांगलं ठेवायचं किंवा मुलांना आपण नेहमी हॅपी ठेवायचं, याचा अर्थ त्यांचे लाडच करायला पाहिजे असं अजिबात. सगळ्या गोष्टी त्यांच्या हौसीमौजी पुरवून त्यांचा हॅपी क्वोशंट हा चांगला राहील, जॉय क्वोशंट चांगला राहील असं काही नसतं. कारण वस्तूमधून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. आणि त्या क्षणिक आनंदामध्ये, म्हणजे मला आता वडापाव खायचा आहे, मला वडापाव खायला मिळाल्यानंतर मला तो वडापाव आणायला जाईपर्यंत आणि तो खाऊन होईपर्यंत म्हणजे टोटल एक अर्धा 1 तास माझा जॉय क्वोशंट, हॅपी क्वोशंट हा खूप उच्च असेल. पण झालं, तो गेल्यानंतर मला अर्ध्या तासाने 1 तासाने मी वडापाव खाल्ला हे पण आठवत नाही. आणि परत जर का मी माझ्या दुःखामध्ये बुडणार असेल तर तो वडापाव खाऊन आनंद काय मिळाला. म्हणजे आपल्याला, आपल्या संपूर्ण कुटुंबाला, आपल्या मुलांना असा जॉय, आनंद हा कशातनं मिळतो. अशा गोष्टी वारंवार करणं आणि नंतर ही सवय लागायला पाहिजे की प्रत्येकाने प्रत्येकाला जपायचं, प्रत्येकाने प्रत्येकाचं मन, आनंद, स्वास्थ्य हे सगळं जपायचं. आणि मग ते जपताना त्याला ज्यातनं आनंद मिळेल ना, म्हणजे ते आपण एखाद्याचा आनंद जपल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळेल, असे म्हणून सगळेजण आपण हॅपी राहू, आनंदी राहू. म्हणून स्वतःपेक्षा सुद्धा दुसऱ्याचा आनंद कशामध्ये आहे आणि तो टेम्पररी आहे का लॉंग लास्टिंग आहे याचा विचार हा प्रत्येक पालकांनी करायला पाहिजे. आणि तो जर का केला आणि तुम्हाला जर असे पॉईंट्स मिळाले प्रत्येकाला की येस, माझ्या बायकोचा आनंद या गोष्टीमध्ये आहे, माझ्या मुलाचा आनंद ह्याच्यामध्ये आहे, माझ्या मुलीला अमुक अमुक आवडतं, की ज्याच्यासाठी खूप पैसे लागतात असं नाही. आपल्या वागण्यामधले छोटेसे बदल, घरामधल्या वस्तूंमध्ये, किंवा हा फ्लॉवर पॉट इथे ठेवायच्या जी तिथं ठेवला तरी मुलगी म्हणाली तिला की बाबा ते तिथे चांगलं दिसेल, पण मग बाबांची परवानगी पाहिजे ना की तो फ्लॉवर पॉट तिथं नाही का, तिथं का ठेवायचं त्यासाठी. पण मग मी परवानगी दिली म्हणजे मी काय करणार, मी तो फ्लॉवर पॉट मुलगी म्हणाली तिथं उचलून इकडचा तिकडे ठेवला. पण जेव्हा जेव्हा ती मुलगी तिथं बघेल त्या जागेवरती तो फ्लॉवर पॉट, त्या तिला कायम ती गोष्ट आनंद देईल. आणि मी जेव्हा बघेल तेव्हा मला पण आनंद देईल. का? कारण मी माझ्या मुलीला हवं ती गोष्ट केली. किती साधं उदाहरण होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपला आणि प्रत्येकाचा जॉय क्वोशंट हा अतिशय चांगला राहावा
यासाठीचा प्रयत्न हे प्रत्येकाने करायचा आहे. आता हे मेन 10 पॉईंट्स, 10 कमांडमेंट्स, पालकत्वाची 10 बेसिक सूत्र. आता थोडंसं अभ्यासाबद्दल, पण ते मी गाईमध्ये घेते. झोपून मुलं अभ्यास करत नाही ना, ते बघा. किंवा टी व्ही, रेडिओ. आता मोबाईल तर लागतोच अभ्यास करताना, तर मी मोबाईल नाही म्हणते, पण टी व्ही, रेडिओ ऑन, गाणी ऐकून आम्ही अभ्यास करतोय असं मुलं करत नाहीत ना, हे प्रत्येकाने बघा. मुलांच्या स्पोर्ट्स काही खेळायला आवडत असेल, म्हणजे हा फरक मुलांना करता यायला पाहिजे, पालकांना पण, की एखादा खेळ आवडतो किंवा गाणं म्हणायला आवडतं, एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडतं, हे करिअर म्हणून आवडतं आहे, म्हणजे त्याच्यामध्येच मला काहीतरी करायचं आहे, हे करिअर म्हणून आवडते काय हॉबी म्हणून, ठीक आहे, टाईमपास म्हणून, पण मला चांगलं जमतं, आवडतं तेवढ्यापुरतं, हा फरक करता यायला पाहिजे. त्यामुळं जर करिअर म्हणून असेल तर त्याला भरपूर वेळ दिला तरी चालेल, मी म्हणेल अभ्यास एवढाच वेळ त्याला द्यायला पाहिजे. पण जर का आवड हॉबी म्हणून असेल तर मे बी आठवड्यात एक 3-4 दिवस तासभर वेळ त्याला दिला तरी चालेल. एंटरटेनमेंट काय, टी व्ही, सिरियल्स, सगळे OTT प्लॅटफॉर्म, त्याच्यावर जे काय आवडतं ते, पण त्याला वेळेला मर्यादा, हे सगळ्यांच्याच, पालकांना सुद्धा. नाही तर जसं नेटफ्लिक्सवाले म्हणतात ना, की त्यांचं ते ब्रीदवाक्य काय, आमचा मुख्य शत्रू कोण आहे, तर माणसाची झोप हा आमचा मुख्य शत्रू आहे, असं नेटफ्लिक्सचं ब्रीदवाक्य आहे, स्लोगन त्यांचं. आणि ते का, कारण माणसाने न जगता 24 तास नेटफ्लिक्स बघत बसावं अशी त्यांची इच्छा, म्हणून हे मी सांगितलं की मुलांना राग फार येतात, पण ते राग का येतात, एकतर आपली सांगण्याची पद्धत ही चुकलेली असते, आणि मुलं आपलं म्हणणं प्रत्येक वेळेस ऐकतातच असं नाही, कारण आता वाढत्या एजप्रमाणे त्यांना जी काय मॅच्युरिटी आलेली आहे, त्या मॅच्युरिटीप्रमाणे ते थोडंसं वेगळं वागणार, हे पण आपल्याला गृहीत धरायला पाहिजे. अनेक वेळा मुलांना त्यांच्या इगोला जर चॅलेंज केलं ना, हे पण त्याला जमणारच नाही, उगाच आपलं काहीतरी काय असं म्हणलं की पोरगं पेटून उठतं, आणि मग तो अशक्य गोष्ट पण करू नको. पण आता हे तुला जमणारच नाही असं म्हणणं निगेटिव्ह झालं ना, पण ते बोलताना बोलायचं हेच आहे, टोनही कदाचित असाच असेल, परंतु तो बोलताना त्या मुलगा पॉझिटिव्हली घेईल, कसं घेईल यासाठी पण प्रयत्न हा आपण करायला पाहिजे. मुलं रात्री व्यवस्थित झोपतायत ना, पण झोपेचा आपल्या माइंड कंट्रोलचा, मनाचा, फिजिकल हेल्थचा, आणि अभ्यास जो करतो तो ब्रेनमध्ये जो आपल्या स्टोअर होतो, साठतो, त्या सगळ्याचा संबंध आहे. त्या झोप चांगली ना की सगळं व्यवस्थित. त्या मुलं किमान मिनिमम 6 मॅक्सिमम 8 आवर्स, म्हणजे मी आता 8वीच्या एजच्या नंतरची मुलं म्हणते, तेवढी झोपतायत ना ते बघा. मुलं सेल्फ स्टडी करतात ना, पण फक्त आपण पण घरी, आई समजा ऑफिसमधून आली तर मुलाला विचारते का रे अभ्यास झाला का, पण अभ्यास झाला का असं विचारताना आईला काय एक्सपेक्ट असतं की त्यांनी होमवर्क केला. माझ्या दृष्टीने नुसता होमवर्क करून मार्क मिळत नाही. हां, म्हणजे ठराविक एका लिमिटपर्यंत आपण जातो, पण अनेक मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की ती मुलं ती लिमिट क्रॉस करत नाही, आणि मग वर्षानुवर्ष किंवा अनेक टेस्टमध्ये तेवढेच मार्क मिळाले की जाऊ दे, मला तेवढंच डोकं आहे असं मुलं समजतात, किंवा पालक पण तसंच म्हणतात. मग त्यावरती मला असं सांगायचं आहे की जी मुलं सेल्फ स्टडी करतात, जे अदर दॅन होमवर्क, त्यांचे मार्क हे स्टेप बाय स्टेप पण वाढत जातात, आणि जी मुलं फक्त होमवर्क करून आणि परीक्षेच्या आधीचे थोडे दिवस फक्त अभ्यास करतात, त्यांचे मार्क एका ठराविक लिमिटपर्यंतच वाढतात, एक्स्ट्रा मार्क वाढत नाही. त्यामुळं सेल्फ स्टडी हा प्रत्येकाने करायला पाहिजे आहे. मुलांना किंवा पालकांना आपल्यासुद्धा वेळ पुरत नाही, जे अनेक गोष्टी करायच्या असतात पण वेळ पुरत नाही. का? कारण आपण नको त्या गोष्टींवरती वेळ जास्त वाया घालवलेला असतो. मी प्रत्येकाला म्हणजे एखाद्या लिस्टिंग करा ना, 24 तासामध्ये तुम्ही एक 8 दिवस समजा लिस्टिंग करा की आज सकाळी उठल्यापासून ते जो रात्री झोपायला बेडवरती जाईपर्यंत मी काय काय केलं, म्हणजे कशामध्ये माझा किती वेळ गेला. आणि मग त्यात तुम्हाला असं दिसेल की अनेक गोष्टीमध्ये आपण अनावश्यक वेळ घालवलेला, मग त्या गोष्टी कमी करा. हे मुलांनी असंच करायचं आहे. म्हणजे मग मला अभ्यासाला वेळच मिळत नाही, मी शाळा असते, मग नंतर क्लास असतो, मग सेल्फ स्टडी कधी करायचा, 2 तास सेल्फ स्टडीला कुठून आणायचे, हा प्रश्न मुलांना नंतर पडणार नाही. टेक्स्टबुकचं बाय हार्ट मुलं लर्निंग करतायत ना,
पण जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असतं ना, म्हणजे बेसिक खरं शिक्षण जे आहे ना ते टेक्स्टबुकवरून होतं. जे फक्त डायजेस्ट अगदी रट्ट्या मारून लर्न केलेली आहेत त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे मे बी टेस्टमध्ये एक्झाममध्ये मार्क बरे मिळतील त्याच्यामुळे, कारण उत्तर लिहिले की मार्क मिळतात ना. पण इथं काय गेलं, काय नाही गेलं. आणि इथं जास्तीत जास्त जाणं हे पुढच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. टेक्स्टबुक रिडिंगमध्ये वर्ड्स अंडरलाईन करायचे आणि अंडरलाईन केलेले जे वर्ड्स आहेत ना त्याचं मिनिमम 3 टाइम्स तरी रिडिंग व्हायला पाहिजे. म्हणजे आपण एकदा चॅप्टर, सपोज 10 पेजेसचा चॅप्टर आहे, तो आधी ते बेसिकली एकदा दोनदा असा तो रिडिंग करताना तुम्हाला त्यातलं काय 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 ते कळतं. मग जे डिफिकल्ट वर्ड, कीवर्ड, इम्पॉर्टंट वर्ड जे आपल्याला वाटतात त्याला आपण अंडरलाईन करतो. आणि नंतर त्या 10 पेजेसमध्ये अंडरलाईन केलेले वर्ड आहेत ना ते रीड करायला फक्त आपल्याला 10 मिनिट्स लागतात, इवन लेस दॅन दॅट. म्हणजे सगळा इम्पॉर्टंट पार्ट आपला कव्हर झालेला असतो रिव्हिजनमध्ये. पण त्यासाठी असे अंडरलाईन वर्डचं रिडिंग येणं, म्हणजे बेसिक चॅप्टरचं फुल रिडिंग 3 टाइम्स. आणि ते आता झाले करून, आता मला चॅप्टर काय ते छान कळलेलं आहे, समजलेलं आहे. पण सगळे पॉईंट्स मला लक्षात ठेवण्यासाठी अंडरलाईन वर्ड केलं ना त्याचं रिडिंग मिनिमम 3 टाइम्स तरी मुलं करतात ना, ते आपल्याला बघायला पाहिजे. सम्स किंवा फिजिक्समधल्या न्यूमरिकल्स असतील तर ते मुलं डिटेलमध्ये सॉल्व करतात ना. काही वेळा मुलांना ओरल कॅल्क्युलेशन्स करायची सवय असते, ते MCQ टाईपमध्ये क्वेश्चन आन्सर म्हणजे क्वेश्चन सॉल्व करताना ती सवय चांगली असते. पण आता बोर्डाच्या एक्झाम्स असतात किंवा स्कूलमधल्या एक्झाम या डिस्क्रिप्टिव्ह आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या सम्स डिटेलमध्ये सॉल्व करायला पाहिजे, सगळ्या स्टेप्स यायला पाहिजे. तर मुलं त्याप्रमाणे करतायत ना, शॉर्टकट मारत नाहीत ना, हे बघायला पाहिजे. किंवा सायन्समधले डेफिनेशन्स, रूल्स, लॉज हे बाय हार्ट लर्न केलेले ना, अगदी वर्ड टू वर्ड मुलांची तयार आहेत ना. किंवा डेट्स किंवा इव्हेंट्स त्याच्या ते मुलांचं परत बाय हार्ट लर्न झालेलं आहे ना. कधीतरी आपण मुद्दामून एखादा हिस्ट्रीचा चॅप्टर घेतला, भले आपल्या वेळेला तर होता आपल्या 8, 9, 10मध्ये, पण आपल्या आता काय आपल्याला आठवत नाही. पण तरी त्याच्यातलं मधलं काहीतरी मुलांना विचारलं तर मुलांना ते अचानकपणे विचारल्यानंतर चांगलं लक्षात राहतं. स्वतःच्या मायक्रो नोट्स म्हणजे तुम्ही जे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत ना ते जर परत लिहून काढले नंतर तुम्हाला टेक्स्ट बघायची गरज पडत नाही, फक्त ते त्या मायक्रो नोट्सवरूनच तुम्ही अभ्यास चांगला करू शकता. चुका कुठं होतात त्या सेपरेट पॉईंट आउट करायच्या, सेपरेट प्रत्येकाने लिहून ठेवायच्या आहेत. सेल्फ स्टडी म्हटलं मी तुम्हाला की तो करायला पाहिजे आहे, कारण सेल्फ स्टडीमुळे आपला फक्त नॉलेज वाढतं असं नाही तर मार्क्स पण वाढतात. म्हणजे आधी नॉलेज वाढणार आणि मग मार्क्स वाढणार. विदाऊट नॉलेज जे मार्क्स वाढतात ना फक्त रट्टा मारून, तर ते मार्क हे टेम्पररी असतात आणि ते मार्क तुमचं नॉलेज इंडिकेट नाही करत. म्हणून नॉलेज चांगलं वाढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सेल्फ स्टडी करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुमच्या स्टडी मेथडमध्ये जे काही चेंजेस असतील ते तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे सेल्फ स्टडीला वेळ मिळावा त्यासाठी तुम्हाला काय चेंजेस करायचे असतील ते तुम्ही तुमचं शेड्यूल बघून हे करायला पाहिजे. नेहमी असं होतं, कधी विचारलं मुलाला काय बाबा कसं काय चाललंय, एकदम मस्त सगळं छान, अभ्यास झाला का झाला, पेपरवरून आल्यानंतर विचारलं पेपर कसा गेला, एकदम मस्त, एकदम सही, मार्क मिळाले का, नाही. मग मार्क का कमी मिळाले याची कारणं मुलं देत बसतात, पण बेसिकली त्यांचं सेल्फ स्टडी झालेलं नसतं किंवा त्यांनी रायटिंग वर्क कमी केलेलं असतं. आता या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये तर मुलांचं रायटिंग वर्क खूप कमी झालेलं आहे. तर मी नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही 2 तास सेल्फ स्टडी करणार ना, त्या 2 तासामधलं 1 तास रायटिंग वर्क पाहिजे आहे मला. आणि रायटिंग वर्क म्हणजे काय इकडचं तिकडे कॉपी केलं असं नाही. म्हणजे एखादी आई म्हणते तुम्ही काय म्हणता आमचं मुलगा किंवा मुलगी रायटिंग वर्क करत नाही, बघावं तेव्हा ती लिहितच बसलेली असते. ती लिहित बसलेली असते म्हणजे इकडचं तिकडे कॉपी जर करणार असेल तर त्याला मी रायटिंग वर्क नाही म्हणणार. काहीतरी आठवून आपण पूर्वी काहीतरी लर्न केले, पाठ केलेलं आहे ते रिकलेक्ट करतोय, ते आठवतोय, लिहिण्याच्या स्पीडने आठवतोय आणि मग ते लिहिता येते का ते बघतोय, ते रायटिंग वर्क. तर असं किमान 1 तास तरी डेली करणं आवश्यक आहे. रायटिंग वर्कमुळं हँडरायटिंग इम्प्रूव्ह होतं, स्पीड वाढतो आणि सिली मिस्टेक्स कमी होतात, सगळे पॉईंट्स व्यवस्थित रिकलेक्ट होतात. रायटिंग वर्कमुळं एखादा पॉईंट आलाच नाही म्हणजे लॉस ऑफ मेमरी किंवा कंटेंट किंवा मी एक्झाममध्ये ब्लँक झालो, मुलं म्हणतात बघ की आदल्या दिवशी एकदम लर्न केलं, छान लर्न केलं होतं पण मला एक्झाममध्ये काहीच आलं नाही म्हणजे मी ब्लँक झालो.
असं मुलं म्हणतात. पण रायटिंग वर्कवर जर फोकस केला असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. आन्सर्सची काही डायजेस्टमधली कॉपी करून लर्न करायची नाही. स्वतःच्या पॉईंट्सनी तयार केलेले आन्सर्स कधी पण चांगली. हे मी सांगितलं की सेल्फ स्टडी फक्त करायचा आहे, नुसतं होमवर्क करून काम भागणार नाही आहे. सिटिंग कॅपॅसिटी प्रत्येकाने इम्प्रूव्ह करायला पाहिजे. म्हणजे सगळ्या पालकांचा आरोप असतात की पोरगं एका जागेवर बसत नाही. 10 मिनटं, अर्धा मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास झाला काहीतरी कारण काढणार आणि उठणार. पण ही सिटिंग कॅपॅसिटी मिनिमम आणि मॅक्सिमम 2 तासापर्यंत तरी तुम्हाला स्ट्रेच करता यायला पाहिजे. म्हणजे अभ्यासाला बसल्यानंतर एका जागेवरनं किमान 2 तास तरी उठलं नाही पाहिजे. मला माहिती की बोर्डाचे पेपर 3 तासाचे असतात, पण तरी एकदा 2 तासाची सवय तुम्ही डेव्हलप केलीत ना तर ते बोर्डाच्या त्या एक्झामच्या टेन्शनमध्ये आपल्याला फिजिकली आणि फ्रॉम ब्रेन पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण आणखीन ॲडिशनल 1 तास स्ट्रेच करू शकतो. पण तेवढी तरी सिटिंग कॅपॅसिटी 2 तासाची यायला पाहिजे. सारखं कन्सल्ट कोणाला करू नका. पालकांना, विशेषतः आईला सवय असते की एखादा हुशार मुलगा, मग तू अभ्यास कसा करतो, तू कोणता क्लास लावला, तू कोणती बुक्स वापरतो, तुझ्या नोट्स काढायची पद्धत काय, किंवा कुणीतरी गोड बोलणारं, चांगलं बोलणारं असं दिसलं की त्याला आईसारखं विचारणं की माझा मुलगा असाच करतो, मग त्यांनी कसं वागायला पाहिजे, त्यांनी काय करायला पाहिजे वगैरे. एवढं सारखं करायची गरज नाही. मुलं त्यांच्या अनुभवातनं शिकत असतात. आपल्याला खरं तर फक्त फिनिशिंग टच द्यायचं असतं, ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे. आणि ते योग्य किंवा अयोग्य हे पण चांगल्या भाषेत, चांगल्या शब्दात सांगितलं तर आपल्याला मुलं रिझल्ट्स देतात. पालकांचं ॲक्च्युअल अभ्यासामध्ये मिनिमम पार्टिसिपेशन पाहिजे. म्हणजे अगदी शेजारी आई बसून राहील मगच पोरगा अभ्यास करते असं नको. 7वी 8वीपर्यंत असं असतं. बऱ्याच केसेसमध्ये 10वीपर्यंत पण असं असतं. मला माहिती आहे की मुलगा पण म्हणतो की आई शेजारी तू असेल ना तर मला कम्फर्टेबल वाटतं, माझं लक्ष लागतं. पण ती सवय हळूहळू तरी तुम्ही कमी करा. कारण पुढं मुलगा जेव्हा उच्च काहीतरी शिकणार आहे पुढं जाऊन, तर तेव्हा प्रत्येक वेळेस आईला त्याच्या वेळाप्रमाणे शेजारी बसायला जमेलच याची गॅरंटी नाही. मुलांच्या या हॅबिट्स, त्याच्यामधले चेंजेस हे प्रत्येकाने ऑब्झर्व करायचे. मित्रांमध्ये पण बदल सारखे होत असतात. खूप वेळा असं होतं की आपला मुलगा 8वीतला आहे, 9वीतला आहे, पण त्याचे जे मित्र आहेत, की जे खास मित्र आहेत त्यांच्यावर तो जास्त वेळ असतो, ते मे बी इंजिनिअरिंगचे, त्याच्यापेक्षा थोडे वयाने मोठे. मुलींच्या बाबतीमध्ये पण असं होतं. म्हणजे असे जे काही चेंजेस आहेत ना, तर हे जरा ऑब्झर्व आपल्याला करायला पाहिजे. आता मोबाईलच्या आणि कॉम्प्युटरच्या रिसर्चबद्दल काही बोलता येणारच नाही, कारण सध्या अभ्यास सगळ्या त्याच्यावरूनच चाललेला आहे. पण तरी त्याचा वापर फक्त अभ्यासासाठीच होतो आहे ना, हे बघायला पाहिजे. आता खरं तर माझं बोलणं जे पालकत्वाचं होतं ते संपलेलं आहे. पण आता मी जे बोलणार आहे ते आपल्या सगळ्या मुलांसाठी नेक्स्ट इयरच्या ज्या ॲडमिशन्स आहेत, म्हणजे आता तुम्ही 8, 9, 10चे पेरेंट्स आहात, की जी मुलं नेक्स्ट इयरला 9, 10, 11मध्ये जाणार आहेत, तर त्या मुलांच्यासाठी आपण दरवर्षी, यावर्षी उलट थोडा उशीर झाला आहे, आपण दसरा टू दिवाळी असा एक पिरियड देतो. साधारण 1 महिन्याभराचा पिरियड असतो तो. तर त्या महिन्याभराच्या पिरियडमध्ये जे पेरेंट्स नेक्स्ट इयरच्या ॲडमिशन्स बुक करतील, मग थोडे पैसे भरून किंवा सगळे पैसे भरून, तर त्यांना आपण फीमध्ये भरपूर कन्सेशन देतो. त्यांच्याकडनं एक्स्ट्रा वाढीव फी घेत नाही. कारण नॅचरली असं होतं की समजा लास्ट इयरची माझी कोणती तरी फी 10,000 आहे, लास्ट इयर जे तुम्ही आत्ता शिकताय ते वर्षात, तर पुढच्या वर्षी ती फी माझी 11,000 काहीतरी 5-10% इन्क्रीज होतेच. पण तुम्हाला ते 11,000 ॲप्लिकेबल होत नाही की अदरवाईज तुम्ही पुढच्या वर्षी माझ्याकडेच येणार आहे शिकायला, पण पुढच्या वर्षी तुम्ही माझ्याकडे येऊन 11,000 पे करणार वाढीव फी. त्याच्याऐवजी ह्या वर्षीची जी फी आहे की तुम्ही शिकत असतानाची ती किती आहे, 10,000 आहे सपोज, तर त्या 10,000मध्ये पण मी तुम्हाला आणखीन कन्सेशन देणार. म्हणजे तुमचा फायनान्शियल बेनिफिट त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मी एखादं एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो. फक्त हे लक्षात ठेवा की त्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला जे काही पेमेंट असेल, आता कोणत्या स्टँडर्डची, मग तुमची किती सब्जेक्टला तुम्ही क्लास लावणार ह्याच्यावरती ते डिपेंड आहे. आमचं त्याचं फीचं ब्रोशर आहे ते तयार आहे. मे बी ते पालकांना आमच्या सगळ्या ब्रँचेसनी ते डिस्ट्रीब्यूट केलेलं पण असेल, म्हणजे तुम्हाला व्हॉट्सॲपवरून वगैरे पाठवलं असेल तुमच्या ग्रुपमधनं,
जे ते तुम्हाला मिळालेलं असणार आहे. पण तरी जर मिळालं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच ब्रँचला फोन करा, ते तुम्हाला ताबडतोब पाठवून देईल. म्हणजे ते तयार आहे. मी म्हटलं ना की ही मीटिंग घ्यायला थोडा उशीर झाला. अगोदर आपण दसऱ्याच्या आधी 1-2 दिवस ही मीटिंग घेतो आणि दसरा टू दिवाळी असा एक साधारण महिन्याभराचा पिरियड हा आपण देतो. पण तो पिरियड हा 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कधी ऐकता मला माहीत नाही, पण त्याच्यानंतर महिनाभर तुम्हाला मिळणार नाही. 15 नोव्हेंबर ही लास्ट डेट असेल. त्या डेटपर्यंत तुम्ही जर ॲडमिशन घेतली तर तुम्हाला फीजमध्ये भरपूर कन्सेशन मिळतं. आता मी एक एक्झाम्पल घेतो. सपोज 10th CBSEला म्हणजे आत्ता जी मुलं 9thला आहे तिची पुढच्या वर्षी 10thला आहे. मग 10th CBSEचा मुलगा आहे, त्याला मॅथ्स, सायन्स, इंग्लिश सपोज 3 सब्जेक्टसाठी क्लास लावायचा. आमची 10thची आत्ताची फी, आता 10thला जी मुलं माझ्याकडे शिकत आहेत, तुम्हाला 1 वर्ष सिनियर असले की जे आता बोर्डाची एक्झाम देतील, तर त्यांच्यासाठी माझी 3 सब्जेक्टची फी आत्ताची 37,000 आहे. पुढच्या वर्षी 37,000 फी आहे. त्या फीमध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. म्हणजे चालू फीमध्ये, की म्हणजे माझ्याकडे आत्ता जो मुलगा शिकतो त्यांनी 37,000 पे केले बरं का. तुम्ही माझ्याकडे पुढच्या वर्षी शिकणार, पण तरी मी तुम्हाला त्या मुलाच्या फीपेक्षा कमी फी, तुम्ही ह्या दसरा दिवाळी ऑफरमध्ये ॲडमिशन घेतली तर मी 10% कमी फी म्हणजे 3,700 मी तुमच्याकडनं कमी घेणार. ते तुम्हाला टोटल किती पे करायला लागणार आहे? 33,200. बरं, ते पे करायचे पण लमसममध्ये पण तुम्ही पे करू शकता, इन्स्टॉलमेंटमध्ये पण तुम्ही ते पे करू शकता. मग लमसममध्ये पे केले तर किती पे करायला लागते, इन्स्टॉलमेंटमध्ये किती, हे त्या ब्रोशरमध्ये दिलेलं आहे. पण तुम्हाला त्याच्यावरून ते समजेल. म्हणजे माझी खरी नेक्स्ट इयरची फी ही 41,000 आहे. म्हणजे तुमचा मुलगा आता नेक्स्ट इयरला माझ्याकडे आला, तुम्ही यावर्षी ॲडमिशन काही नाही घेतली, क्लास समजा 1 एप्रिलपासून चालू आहे, तुम्ही 1 एप्रिलला माझ्याकडे आला आणि ॲडमिशन घेतली, तर तुम्हाला फी ॲप्लिकेबल आहे 41,000. खरं लास्ट इयरला म्हणजे तुमच्या आधीच्या बॅचच्या मुलांनी मला किती फी दिलेली आहे? 37,000. पुढच्या वर्षी तुम्ही ॲडमिशनला रेग्युलर माझ्याकडे आलात तर मी तुमच्याकडनं घेणार 41,000. कारण मी म्हटलं की अंदाजे 10% फीजमध्ये इन्क्रीज असतं. पण जर का तुम्ही ह्या दसरा ऑफरमध्ये ॲडमिशन घेतली तर तुम्ही मला पे करणार आहात 37,000 फी, 3,700 दसरा टू दिवाळी डिस्काउंट, तुम्ही मला पे करणार आहे 33,300. म्हणजे तुमची अमाऊंट किती सेव्ह होते बघा, 7,700 एवढी अमाऊंट ही सेव्ह होते. हे लमसम पे केले तर, इन्स्टॉलमेंटमध्ये पे केले तर काय पे करायला लागतात ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्या ब्रँचेसकडनं मिळणार आहे. सो नेक्स्ट इयरच्या आपण 8, 9, 10 ह्या सगळ्या ॲडमिशन्स आपण सुरू केलेल्या आहेत. 11च्या पण बरं का. आता तुम्ही 10thची मुलं म्हणणार, म्हणजे 10चे पेरेंट्स म्हणणार, अजून 10ची बोर्डाची परीक्षा पण नाही झाली, त्यांना मार्क किती मिळणार आहे, कोणत्या साईडला जायचं हे पण आम्ही ठरवलेलं नाही आहे. जर तुमची सायन्स साईडला जायची इच्छा असेल, सायन्स साईडला जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही फक्त आत्ता काय काम करायचे, जी मुलं 10thला आता मार्चमध्ये बसणार आहेत ती बरं का, मार्च, एप्रिल, मे कधी परीक्षा होईल तेव्हा होईल, पण तुम्ही आता फक्त दसरा टू दिवाळी ऑफरमध्ये 10,000 रुपये फक्त भरून ठेवायचे. त्यानंतर त्या मुलांची डिसेंबरमध्ये आम्ही एक टीमॅट म्हणजे टाकळकर इंजिनिअरिंग अँड मेडिकल ॲप्टिट्यूड टेस्ट, ही टेस्ट आपण घेतो. त्या टेस्टच्या रिझल्टवरनं, मार्कांवरनं आपण प्रत्येक मुलाला सांगतो की बाबा रे, त्याचं काउन्सिलिंग करून, त्याचं आणि पेरेंट्सचं काउन्सिलिंग करून की तू हे इंजिनिअरिंग किंवा JEE नीट भानगडीत तू पड किंवा नको पडू. साधारण 30% मुलांना आम्ही सांगतो की तू सायन्सला पण जाऊ नकोस, हे आम्हीच सांगतो. खरं आम्ही सायन्सचा क्लास घेतो, पण आम्ही सांगतो की तू तिकडे जाऊ नकोस, तुला काय ते झेपणार नाही. पण जर त्यांनी सायन्सला जायचं असेल तर त्यांनी JEE करायचं का नीट करायचं का, काय JEE नीट काय भानगड नाही, साधं CET करायचं आहे, याबद्दल आपण इंडिव्हिज्युअली 1-to-1 मध्ये मुलांना सांगतो. म्हणजे माझ्याकडे अशा केसेस आहेत, मी तुम्हाला नावांच्या रेफरन्सनी सांगेल की त्या मुलीला करायचं होतं CA, माझी रिलेटिव्ह आहे ती, पण त्या मुलीला करायचं होतं CA, पण तिला मी CA करायचं असताना पण 11वी-12वी मी तिला सायन्स करायला लावलं. तिने JEEची रेग्युलर प्रिपरेशन केली
जेई दिली, जेई क्रॅक पण केली, पण आमचं डे 1च्या 11च्या डे 1ला ठरलेलं होतं की आम्हाला CA करायचं. आणि त्या मुलीने जेव्हा CA सुरू केलं ते CA फाउंडेशनला, तिचं CA आता इंटरमिजिएट पण झालेलं आहे, या दोन्हीला ती नॅशनल म्हणजे रँकमध्ये आलेली होती पूर्वी. आणि त्या सगळ्याचं कारण काय, तर जेईचा अभ्यास. तर तुम्ही म्हणाल की जेईच्या अभ्यासाचा आणि नीटचा काय जेई किंवा नीटचा काय संबंध. माझ्या दृष्टीने जेई परीक्षा आहे ना, ती ठीक आहे, आपल्याला त्यातनं इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळते वगैरे, तो भाग नंतरचा आहे. मुख्यपणे डे टू डे लाईफमधले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची त्या मुलांची कॅपॅसिटी असते ना, ती जास्त चांगली असते. म्हणजे ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये डेव्हलप करण्यासाठी मी खरं तर त्या बॅचला एक संस्कार बॅच असंच म्हणतो. त्याचं कारणच हे आहे की त्या मुलांची प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी, अंडरस्टँडिंग, हार्डवर्किंग कॅपॅसिटी खूप चांगली वाढते. आणि म्हणून पण त्या मुलांनी ते जेई नीट भानगडीत पडायचं की नाही, सायन्सला जायचं की नाही, हे त्या टीमॅटच्या एक्झामवरून, की जी टीमॅटची एक्झाम आम्ही डिसेंबरमध्ये कधीतरी घेणार आहे. कारण आता आपल्याला माहिती आहे की ICSE आणि CBSEच्या फर्स्ट टर्मच्या एक्झाम, बोर्ड एक्झाम ज्या होतील त्याचं शेड्यूल आलेलं आहे. आणि त्याप्रमाणे CBSEच्या एक्झाम पण 15 डिसेंबर वगैरेपर्यंत काहीतरी चालणार आहेत. तेव्हा त्याच्यानंतर आम्ही हे प्लॅन करतो आहे टीमॅटची एक्झाम. टीमॅटची एक्झाम ही आम्हाला शक्यतो ऑफलाईन घ्यायची आहे. तोपर्यंत क्लासेस सगळे छान सुरू झालेलं असणार आहे. मुलं पण आम्हाला आमच्या क्लासरूममध्ये ऑफलाईनमध्ये अवेलेबल असतील, तेव्हा मी त्यांची ती टेस्ट घेऊ. त्याच्या रिझल्टवरनं पालकांचं आपण काउन्सिलिंग करून ठरवू की म्हणजे सायन्सला जायचं की नाही इथपासून. पण त्यासाठी म्हणजे तुम्हाला सायन्सला जायचं असा थोडा एक 10% जरी विचार असेल तरी मी म्हणेन की तुम्ही 10,000 रुपये भरून ॲडमिशन तुम्ही घेऊन ठेवा. मग टीमॅटची एक्झाम झाल्यानंतर पुढे जरी काय करायचं आपण ठरवू. त्या एक्झामनंतर जर असं ठरलं की या मुलांनी सायन्सला जाण्याच्या कॅपॅसिटीचा नाही आहे, आम्ही ते 10,000 रुपये तुमचे परत करून टाकू. पण 10,000 रुपये घेण्याची घाई का, इंटरेस्ट 10,000 रुपयामध्ये नाही आहे की माझ्याकडं आपण जेई नीटला ठराविक मुलं घेतो आणि ह्याच्यामध्ये बाहेरची मुलं पण असणार आहेत. आपल्या क्लासची मुलं असल्यास टेस्ट सिरीजच्या निमित्ताने आपल्याकडे बाहेरची मुलं खूप आहेत, ते सुद्धा ॲडमिशन घेऊ शकणार आहेत. म्हणून फक्त आपली मुलं इंक्लुडिंग टेस्ट सिरीजची मुलं, किती मुलं ॲडमिशन घेत आहेत आणि किती मुलांची आम्हाला टीमॅट घ्यायची आहे हे आम्हाला कळावं. यासाठी 10,000 रुपये भरून टाका. 10,000 रुपये 15 नोव्हेंबरपर्यंत भरायचे आणि त्यानंतर डिसेंबर एंडपर्यंत आपण डिसिजन घ्यायचा आहे. समजा डिसेंबर एंडला आपण ठरवलं की नाही आम्हाला सायन्सला नाहीच जायचं, तर आम्ही तुमचे 10,000 रुपये परत करू. पण जर आत्ताच तुमचा डिसिजन असा असेल की नाही काही झालं तरी चालेल पण आम्ही सायन्सला अजिबात जाणार नाही, त्यांनी मग 10,000 रुपये भरायची गरज नाही, त्यांनी ती टीमॅटची एक्झाम पण द्यायची गरज नाही. पण जर टीमॅटची एक्झाम देऊन तुम्ही ठरवणार असाल तरी आत्ता तुम्हाला 10,000 रुपये भरून ठेवावे लागतील. टीमॅटच्या एक्झामवरनं तुम्हाला टोटल फीजमधलं कन्सेशन हे पण कळतं, किती आम्हाला द्यायचं आहे ते कळतं. आणि ते मे बी 60% आपण फीमध्ये कन्सेशन देतो. तुमचे 10ची जी एक्झाम आहे ती जेव्हा होईल त्याच्यातनं मला बोर्डाचा जो रिझल्ट मिळेल त्याच्यातनं काही ठराविक मार्क मिळाल्यावर पण आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देणार आहोत. म्हणजे फीजमध्ये कन्सेशन हे तुम्हाला आमच्याकडनं भरपूर मिळेल. पण त्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही 10,000 रुपये भरून ॲडमिशन घ्यायचे. हे कोणी जी मुलं 11वीला पुढच्या वर्षी जाणार आहे त्यांचं. आणि 8वी 9वी 10वीचं मगाशी मी एक एक्झाम्पल घेऊन सांगितलेलं ते आहेच आहे. तर अशा पद्धतीने मी थोडक्यात तुम्हाला हे सांगितलं आहे. तुम्ही आमच्या कोणत्याही सेंटरला जर का व्हिजिट केली आणि डिटेलमध्ये आणखी माहिती विचारली तर तुम्हाला ती माहिती ते नक्की देतील. फक्त डिसिजन 15 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो डिसिजन तुम्ही विचार करून घ्याल याबद्दल मला कॉन्फिडन्स आहे. कारण खूप पालकांशी मी बोलतो, मुलांशी बोलतो, त्यामुळं आपण काय बोलल्यानंतर पालक ते पॉझिटिव्हली घेतात. मे बी 100% नाही पण 90-95% पालक हे पॉझिटिव्हली घेतात. म्हणजे फक्त पैशाचा विषय आला की निगेटिव्ह विचार मनामध्ये येतो असं नाही. थोडक्यात मी जे काही बोललो आहे म्हणजे ह्याच्या आधी पण मी पालकत्वावरती बरंच बोललेलो आहे, ते सगळं तुम्हाला आवडलं असेल असं मी गृहीत धरतो. एक 16 जानेवारीला माझा प्रोग्राम आहे. तो आता कसा घ्यायचा मला माहीत नाही पण मोस्टली मी तो थिएटरमध्ये घेणार आहे, टिळक स्मारक मंदिर पुण्यामध्ये. तो फक्त 10वीच्या पालकांसाठी असेल, 8-9च्या पालकांसाठी नाही. 8-9च्या पालकांना मी सांगणार की तुमची मुलं जेव्हा 10वीला जातील तेव्हा पण तो कार्यक्रम असेल.
परीक्षेला थोडे दिवस राहिलेले असताना, शेवटचा महिना 1.5 महिना राहिलेला असताना आपण पालकांनी काय काळजी घ्यायची, थोडक्यात आपण कसं वागायचं सो दॅट मुलांचा कॉन्फिडन्स वाढेल, मुलं जास्त अभ्यास करतील आणि नॅचरली जास्त मार्क मिळवतील. कारण तुम्ही ॲज ए पालक आणि मी ॲज ए टीचर, तुमचं माझं ऑब्जेक्टिव्ह काय की मुलांनी भरपूर मार्क मिळवायला पाहिजे. पण मग ते फुलफिल होण्यासाठी आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे ना. मग ते काय करायला पाहिजे, तर हे त्या कार्यक्रमामध्ये मी सांगतो. फ्री प्रोग्राम असतो, फक्त तुम्हाला त्यासाठी यायला लागेल. कुठं घेणारे कार्यक्रम हे तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरनं तोपर्यंत समजेल. तुम्हाला मला काही विचारायचं असेल, 1 to 1 मध्ये भेटून काउन्सिलिंग करण्याचं असेल तर भाग वेगळा, परंतु काही एखादी बारीक क्वेरी आहे, काय विचारायचं असेल तर हा व्हॉट्सॲपचा नंबर आहे. तुमची क्वेरी